झाला. आर.सी. पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे आर.सी. पटेल सायकोलॉजी क्लब आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षामध्ये व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळा या कार्यशाळेचं आयोजन करत आहोत. या कार्यशाळेमध्ये आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.आर. पाटील सर, उपप्राचार्य ए.एम. पाटील सर, डॉक्टर आर.डी. जाधव सर आणि आमच्या समितीचे सदस्य मयुरी राजपूत, रामसिंग वसावे सर, सुधाकर चौधरी सर आणि सर्व प्राध्यापक यांचं नेहमीच सहकार्य लाभत असतं. आम्ही दरवर्षी आर.सी. पटेल सायकोलॉजी क्लब यांच्या मार्फत विविध उपक्रमांचं आयोजन करतो. त्याचाच एक भाग म्हणून आज आजार मनामनाचे या विषयावर आम्ही व्याख्यान ठेवलेले आहे. आपल्याला तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी आमच्या समितीच्या सदस्य राजपूत मॅडमना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. सर, आवाज येतोय माझा? हो, येतोय. Good afternoon, everyone. This is Professor Mayuri Rajput, and I would like to introduce our today's chief guest, Dr. Dilip Mahajan sir. Sir is a consultant neuropsychiatrist, sexologist, and counselor at Navjan Hospital, Jalgaon. He is pursuing his MBBS from Pune, DPM from Nair Hospital, Mumbai. Also, sir is a fellow of Indian Psychiatric Society. Sir is a psychiatrist at Government Medical College and Hospital, Jalgaon. Also, sir is the secretary at Jalgaon Psychiatric Society, branch of Indian Psychiatric Society. Also, he is a member of Indian Geriatric Psychiatry. Also, sir is a member of International Sexual Modern Medicine Private Practitioner Association. Dhanyawad. Thank you so much, sir. महाजन सर, सर आपण मार्गदर्शन करावं. ओके सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आर.सी. पटेल महाविद्यालय याचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि आमचे मित्र पाचुते सर या सर्वांचे मी आभार मानतो. या सर्वांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि माझे विचार मांडण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे आजार मनामनाचे. सर आवाज येतोय ना? बाजूते सर? हो सर, आवाज येतोय. हा, येतो. ठीक आहे. तर आजार मनामनाचे म्हणून आपण या ठिकाणी टॉपिक निवडलेला आहे. तसं पाहायला गेलं सायकियाट्री हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार, त्याचा होणारा परिणाम, प्रभाव, त्याचे निदान आणि त्याचे उपचार हे खूप मोठा टॉपिक असतो. पण सर्वसाधारण आपण सायकियाट्री म्हटलं की लोकांमध्ये गैरसमज जास्त असतात आणि सायकियाट्री बद्दल लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून सायकियाट्री याचा संबंध हा कुठे ना कुठे असतो तो शेवटी मनाशी. मन म्हणजे काय, आजार म्हणजे काय, आजाराचा मनाशी संबंध काय, तर या गोष्टीचा आपण थोडस या ठिकाणी वेध घेऊया. तर मन म्हणजे काय, तर आपलं जे असतं शरीर आणि मन या दोन गोष्टी आपण बघितलेल्या असतात. मन हा काही वेगळा भाग आहे आणि शरीर वेगळा भाग आहे असातला भाग नाही. पण बोलताना मात्र मन आपण सूक्ष्म रूप पाहतो आणि शरीर हे खूप मोठं किंवा स्थूल रूप पाहतो. तर या दोन्ही गोष्टी या मेंदूशी संबंधित असतात. म्हणजेच काय, आपलं मन जे आहे हे याचं स्थान कुठेतरी मेंदूत निश्चित करता येतं. म्हणून मन किंवा मनाशी संबंधित कोणतेही व्याधी किंवा आजार हे शेवटी संबंधित असतात ते आपल्या मेंदूशी. ते आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केंद्र असतात, त्याच्यात केमिकल असतात. त्या केमिकलचा संबंध हा आपल्या वागण्याशी, बोलण्याशी, आपल्या भावना व्यक्त करण्याशी आणि वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित असतो. आणि याचा संबंध हा आपल्या चांगल्या किंवा वाईट मनस्थितीशी किंवा मानसिक आजाराशी किंवा आपण जेव्हा उपचार करतो किंवा ट्रीटमेंट घेतो तर त्यातून बरे होताना वेगवेगळ्या संबंध गोष्टींशी हा मनाचा विचार असतो. तर मन ही काही छोटी गोष्ट नाही. मनाची व्याप्ती खूप मोठी आहे. तर मी विचार करत असताना थोडस विचार आलं तर आपण जळगावचे आहेत किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा आपल्या जळगावच्या महाविद्यालयाचं विद्यापीठ आहे त्याचं पण नाव आपण माहिती आहे की बहिणाबाई चौधरी या पद्धतीने दिलं. तर त्यांची एक कविता
होती ती मला आठवली. मी थोडस 2-4 वेळी मी त्याच्या आपल्याला ऐकवतो. मन वडाय वडाय उभ्या उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर, मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, गुंडारलं गुंडारलं जसं वारा वाहादन, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात, मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, तठे वयसनी आली आली धरतीवर. तर अशा पद्धतीने इतक्या जुन्या काळात सुद्धा बहिणाबाईंनी मनाचं एक चित्रण केलेलं होतं आणि त्याला शब्दरूप दिलं. ते आजही तितकंच आपल्याला मार्गदर्शक ठरतं. आणि अशा पद्धतीने मन याचा संबंध हा लहानापासून तर वयोवृद्ध सर्वांशी निगडीत असतो. तर मन म्हणजे काय, मनाचा संबंध आजाराशी कसा असतो, तर आपण थोडक्यात त्याचे विचार बघूया. तर मन हे लहानपणापासून जसं आपण चालायला लागतो, बोलायला लागतो, त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला शब्द कळायला लागतात, मग त्याचं भावना समजायला लागतात, मग हळूहळू आपला त्याचा परिणाम प्रभाव आपल्या मनावर होतो. थोडक्यात आपण त्यात शिकायला लागतो. आणि अशा पद्धतीने ते मूल किंवा लहानपणापासून मग आपण काहीतरी समाजातून शिकतो, बाहेरच्या गोष्टी ऐकून शिकतो, परिणाम प्रभाव त्याच्यावर परिणाम होतो. आणि अशा पद्धतीने मनाची ही जडणघडण होत असते. तर ही जी जडणघडण आपल्या मनाची होत असते याला खूप व्यापक स्वरूप हे भविष्यात मिळत असतं. कारण शेवटी त्याच्यातूनच ह्या गोष्टी जे कळतात की तुम्ही येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचा सामना कसा कराल, किंवा जर तुम्हाला काही ताणतणाव येत असतील तर त्याला तुम्ही बळी ठराल का, जर काही समस्या आली तर त्याच्यात तुम्ही मार्ग कसा काढाल, हे सगळं मनावर असतं. आपला आजाराचा संबंध पण मनाशी असतो. तर फ्रॉइडच्या भाषेत सांगायचं तर मन हे कॉन्शियस म्हणतात, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस अशा माइंडमध्ये मन हे ठेवलेलं असतं. तर मनाचा जो संबंध असतो हा शेवटी कॉन्शियस, अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस मध्ये असतो. तर अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस या माइंडचा जेव्हा विचार यायला लागतो तर त्यावेळेला काही गोष्टी अशा घडतात किंवा ज्याच्यामध्ये आपण कन्व्हर्जन डिसऑर्डर आपण म्हणूया, त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की त्या मनात होणारे विचारांचा उद्रेक हा एक प्रकारे शारीरिक आणि मानसिक भावना लक्षणांच्या रूपाने बाहेर येतो. म्हणून मन हे काही छोटं नाही. बरं, मनाला आवर घालणं पण काही सोपं काम नसतं, कारण ते सैरभैर असतं. एखाद्या ठिकाणी असं समजा की समुद्रात लाटा येतात आणि आपले नाव त्याच्यात मोकळी आहे आणि ती लाटांबरोबर इकडे तिकडे जाते. तर अशा पद्धतीने जे आपल्या मन असतं किंवा भावना असतं त्याला आपण आवर घालणं, त्याला दिशा देणं, त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव होत असतो. त्याला आपण काय कोणत्या गोष्टीचा विचार आपण कसा करायचा किंवा त्याच्यातून आपण कशा पद्धतीने मार्ग काढायचा आपण शिकत असतो. तर अशा पद्धतीने सर्व गोष्टींचा विचार केला की मन ही गोष्ट आपण जाणायला लागतो. मग मन इथे काय काम करतं, आता आपण ज्या वेळेला मनाचा विचार करतो तेव्हा इथे सायकॅट्रीचा विचार करतो. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी येते, सायकॅट्री म्हटले की लोकांना वाटतं बापरे मानसिक आजार, मग मी का वेडा आहे का, मानसिक आजार म्हणजे काय. तर आपल्यात सगळ्यात आपण आधी बघूया की मानसिक आजाराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो खूप वेगळा असतो. इव्हन आता जर एखाद्याला कोणी सांगितलं की तुम्ही डॉक्टरांना दाखवायला पाहिजे, काहीतरी मला वाटतं त्यांना मानसिक आजाराचा काही प्रॉब्लेम असेल, तर कोणी सहसा तयार होत नाही. त्यांना असं वाटतं की नाही नाही मी का वेडा आहे का, मला वेडाचा आजार झाला का, मी वेड्यांच्या डॉक्टरांकडे काय जायचं, मग लोक काय म्हणतील, मग लोकांचा काय विचार असेल, अशा पद्धतीने यांचे विचार सुरू होतात. त्यावेळेला कोणी असं म्हणत नाही की मला जायचं आहे किंवा डॉक्टरला मी दाखवायचं आहे. आणि याचं खूप मोठं कारण असतं ऍक्सेप्टेबिलिटी. तर त्यांना आजार आहे हे पचवण्यापेक्षा त्या आजारासाठी आपण एखाद्या मनसोपचार तज्ञाला दाखवायचं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायची किंवा ट्रीटमेंट घ्यायची याची त्यांची मनस्थिती तयार नसते. आणि अशा पद्धतीने डॉक्टरकडे जाण्यासाठी ते इच्छुक नसतात. आणि याचं खूप मोठं कारण हे समाजात असणारा आपला स्टिग्मा किंवा ज्याला आपण कलंक म्हणतो. अशा कलंकामुळे ते लोक डॉक्टरकडे जाण्यासाठी इच्छुक नसतात. आणि अशा पद्धतीने सर्वात मोठं जी समस्या आहे ही याच ठिकाणी निर्माण होते. म्हणून मनाचे जे आजार आहे किंवा मानसिक आजार जे आहे हे वाढण्याचं खूप मोठं कारण जे आहे हे स्टिग्मा आहे किंवा लोकांच्या डॉक्टरकडे न जाणं किंवा डॉक्टरांना न भेटणं. तर याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. किंवा आमच्या जुन्या डॉक्टरांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्यात. आमचे एकदा डॉक्टर मित्र म्हटले होते की म्हणे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती विचित्र आहे. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे डॉक्टर आपले पेशंट यायचे किंवा नातेवाईकांना घेऊन यायचे तर अक्षरशः दवाखान्यात येताना ते सांगायचे की डॉक्टर तुमच्या हॉस्पिटलचं आहे ना जो बोर्ड आहे ना त्याच्यावर काहीतरी चिटकवून द्या, ते झाकून टाका. म्हणजे कशासाठी झाकायचं, म्हणजे आम्हाला लोकांना सांगायचं नाही किंवा नातेवाईकांना सांगायचं नाही किंवा घरच्यांना सांगायचं नाही आम्ही कोणत्या डॉक्टरकडे येतो. म्हणजे डॉक्टरकडे जाण्यासाठी सायकॅट्रिस्टकडे जातो हे पण ऍक्सेप्ट व्हायचं नाही, इतकं त्यांचं असतं. अजून एक अनुभव सांगायचा म्हणजे जर एका मित्राला लग्नाची पत्रिका द्यायला त्या
मुलाचं लग्न होतं, त्याची ट्रीटमेंट डॉक्टरकडे चालू होती, त्याची लग्न ठरलं, ते पत्रिका द्यायला आले आणि त्याचे वडील ते डॉक्टरांना सांगतात, ते सांगायला लागले असून आम्हाला, डॉक्टर साहेब मुलाचं लग्न आहे, पत्रिका द्यायला आलो, पण शेवटी तू पत्रिका द्यायची म्हणून देतो म्हणे डॉक्टर, पण तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणे. तर म्हणे पत्रिका देतो नाही असं नाही आलं तरी चालेल का म्हणतो म्हणे. तर याच्या म्हणे तुम्ही जर आले तर लोक विचारतील म्हणे डॉक्टरांना तुम्ही कसं काय ओळखतात, मग आम्ही काय सांगायचं म्हणे, ते विचार येतात म्हणे, त्याच्यामुळे म्हणे. अशा पद्धतीने सायकियाट्रिस्ट किंवा सायकियाट्री किंवा त्या मनाचे आजार त्याच्याकडे जे बघण्याच्या लोकांचा दृष्टिकोन आहे ना खूप वेगळा आहे, त्याचा स्टिग्मा आहे, आणि या स्टिग्मामुळे लोक त्याच्याकडे बघण्यासाठी इच्छुक नसतात, त्याच्याकडे येण्यासाठी इच्छुक नसतात आणि ट्रीटमेंट पण घेत नाही. आणि याचे दुष्परिणाम मात्र खूप घातक असतात. ते दुष्परिणाम म्हणजे आजार वाढणे. तर मित्रांनो सांगायचं की डिप्रेशन या आजाराचे जे स्थान आहे ते खूप वाढलेलं आहे. आम्ही याला आईसबर्ग फेनॉमेना म्हणतो, टिप ऑफ आईसबर्ग. म्हणजे प्रत्यक्षात आजार किंवा जे केसेस आहेत त्या करोडोंनी आहेत, पण येणाऱ्या डॉक्टरांकडे जे पेशंट आहेत ते मोजके आहेत. म्हणजेच काय, ते येत का नाही, तर डिप्रेशनसाठी त्यांना किंवा आजारासाठी त्यांना मानसिक आजारासाठी डॉक्टरकडे जाण्याची इच्छा नसते. लोकांना स्टिग्मा असतो, पण हा स्टिग्मा कमी करण्यासाठी पण काही लोकांनी प्रयत्न केलेले आहेत जे लपवत नाही. त्याच्या आजाराचं उदाहरण द्यायचं म्हणजे सर्वांना नाव माहिती असणारं म्हणजे दीपिका पदुकोण, म्हणजे चित्रपटात काम करताना नंतर ते शिखरावर जातात, त्यांना मानसिक आजार पण होतो, कारण त्यांना ताणतणावांना सामोरं जाणं हा त्यांचा एक भाग असतो. आणि याच्यातून डिप्रेशन येणं, बायपोलर डिसऑर्डर होणं, त्याच्याने सुसायडल थॉट्स येणं, या पद्धतीने आजार वाढतो. तर त्याच्यानंतर दीपिका पदुकोण बऱ्या पण झाल्या आणि त्याच्यातून त्यांनी पुढे सायकियाट्रीसाठी किंवा इंडियन सायकियाट्रिक सोसायटीसाठी मदत म्हणून ब्रँड अँबॅसेडर पण झाले आणि आजाराबद्दल जनजागृती करणं किंवा लोकांनी याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे असं प्रयत्न करणं, याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले. तर मित्रांनो, मन हा खूप मोठा विषय आहे. मनाचा विषय शरीराशी संबंधित पण असतो, तर वेगवेगळ्या प्रकारे तो येतो. तो कसा येतो, तर अजून तुम्हाला एक उदाहरण मी देईल, शारीरिक आणि मानसिक गोष्ट. तर लोकांना वाटतं मन आणि शरीराचा काय संबंध आहे किंवा काय संबंध आला, तर शरीर शरीर असतं, मन मन असतं, दोघांचा काय संबंध येतो का, तर मित्रांनो नक्की येतो. कसा येतो, मी आता सांगितलं की मन जे आहे ते तुमच्या मेंदूचाच एक भाग असतो, मेंदूत त्याचा आपण स्थान निश्चित करतो. अशा वेळेला मेंदूचा संबंध शरीराचे असतो. म्हणजे तुमचे जे सर्व नर्वस सिस्टीम आहे, मेंदू, त्याच्यातून निघणाऱ्या मनक्यातून येणाऱ्या त्या नर्व्स असतात त्या पूर्ण शरीरामध्ये पसरलेले असतात. आणि अशा पद्धतीने शरीरात काही होणारे बदल आणि मनात होणारे बदल हे वेगवेगळे असतात, त्याच वेळेला बऱ्याचदा सारखे असतात आणि त्याचे आजार पण सारखे असतात. त्याचे मी तुम्हाला काही उदाहरणं देईल थोडक्यात. तर काही लोकांमध्ये आता एक पेशंट आली होती, तिची परीक्षा आली ना, ते दरवर्षी आजारी पडायचे म्हणजे काय, तिला धडधड व्हायची, उलट्या व्हायच्या, नंतर घाबरायची, अक्षरशः हातात पायाला थोडं सूज आल्यासारखं वाटायचं, पुटपुड्या पण उठायची, आणि ते परीक्षेचा काळ गेला किंवा तुझा पिरियड संपला की ते थांबायचं. असं 2दा-3दा असं बघण्यात आलं. तर त्यावेळेला त्यांनी डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा याचा काही संबंध असतो हे न सगळं त्वचारोग तज्ञालाच त्यांनी ते दाखवणं योग्य ठरवलं होतं. अशा वेळेला मन आणि मनावर होणारा आघात कसं असतं मित्रांनो, की तुम्हाला ताण तणाव, टेन्शन, आपल्या घरातलं टेन्शन, बाहेरचं काही आपलं जॉबचं असेल, कोणाला काही कौटुंबिक कलह असतील, कोणाला काही फायनान्शियल स्ट्रेस असेल, शेवटी या ताणतणावाचा संबंध तुमच्या शरीराशी असतो आणि शरीरात त्या ताणतणावामुळे आणि ते सहन न झाल्यामुळे तुमचं शरीर सुद्धा त्या गोष्टींना रिॲक्ट करतं. ते कशा प्रकारे करतं, तर त्याची वेगवेगळी लक्षणं दिसतात. कोणाला धडधड होते, कोणाला हातापायाला मुंग्या येतात, कोणाला झोप नीट लागत नाही, त्याचबरोबर त्याचे हातापायाला जसं मुंग्या येतात तसं मळमळसारखं होतं, कोणाला पुन्हा पुन्हा परसाकडे जावं असं वाटतं, कोणाला जेवण नीट जात नाही, कोणाला हातपाय कमजोर झाल्यासारखे वाढतात, अशक्तपणा जास्त वाटतो, आणि अशा पद्धतीने त्यांना असं वाटतं की माझ्या अंगात आता काही त्राण उरला नाही, ताकद उरली नाही, त्याच्यामुळे हात दुखणं, पाय दुखणं, कमर दुखणं, छाती दुखणं, अशी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची लक्षणं दिसायला लागतात. तर मित्रांनो, शरीर आणि मन हे अविभाज्य भाग आहे आणि शारीरिक अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं हे सुद्धा मनाचाच विकाराचे भाग असतात, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि या पद्धतीने आपण जाऊया. तर आता मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक आरोग्याचा अर्थ काय असतो, मेंटल हेल्थ म्हणजे काय, तर मित्रांनो हेल्थ बहुतेकांना माहिती असतं. हेल्थ म्हणजे काय, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट सोशल अँड फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग असं आपण म्हणतो. फिजिकल, मेंटल अँड सोशल
म्हणजे तुम्ही शारीरिकरित्या पण चांगले आहात किंवा सक्षम आहात, मेंटली पण चांगले आहात आणि सोशली सामाजिकरित्या पण चांगले आहात. तर अशा पद्धतीने आपण म्हणतो. तर हेल्थची व्याख्या किंवा ही मेंटल हेल्थ शिवाय अपूर्ण आहे, ती पूर्णच होत नाही. दिसतंय ना? तर मेंटल हेल्थ म्हणजे काय, तर लोकांना शारीरिक आपल्या हेल्थची व्याख्या पण मेंटल हेल्थ माहित नाही. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की मेंटल हेल्थ याचा संबंध आपल्या मनाशी, आपल्या विचारांशी आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सामाजिक गोष्टींशी संबंध असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मेंटल हेल्थ म्हणजे काय असतं की ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही ताणतणावाला सामोरे जातो, जे काही टेन्शन आपल्याला येत असतं किंवा ज्या काही समस्या आपल्याला येत असतात त्याचा आपण अतिशय सक्षमपणे सामना करतो आणि सामना करून त्याच्यातून व्यवस्थित प्रमाणे मार्ग काढतो. आणि मार्ग काढून आपण आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या सोसायटीसाठी किंवा समाजासाठी काहीतरी आपण देणे पूर्ण करत असतो किंवा त्यांच्यासाठी काही अचिव्हमेंट किंवा काहीतरी मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर या सगळ्या गोष्टीचा विचार या मेंटल हेल्थशी केलेला असतो. म्हणून मेंटल हेल्थ ही काही फक्त शरीराशी संबंधित नसून ही मानसिकरित्या खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण मन हे तुमचं केंद्र असतं. तुमचं मन जर चांगलं असेल, तुमचे विचार जर सकारात्मक असतील, तर तुम्ही कोणत्याही गोष्टींना, येणाऱ्या ताणतणावांना, येणाऱ्या समस्यांना सामोरे जाऊ शकता आणि मार्ग काढू शकता. मित्रांनो, आता समस्या म्हटलं की बऱ्याचदा लोकांना वाटतं आम्हाला खूप टेन्शन येतं, आम्हाला काही त्याच्यात सामना करता येत नाही, मग आम्ही काय करायला पाहिजे. तर समस्येची काही अशी विशिष्ट व्याख्या नाही की या गोष्टीला समस्या म्हणणार. आता एखाद्याला काय वाटतं, नाही आता मला गाडी चालवता येत नाही, मी गाडी चालवणं शिकायचं म्हणजे खूप मोठी समस्या आहे. दुसऱ्याला वाटतं इट्स इझी टास्क. त्यांना काही वाटत नाही, गाडी चालवणं म्हणजे काय, आनंद मिळतो आपल्याला, आपण करतो. म्हणून दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन काही सारखा नसतो. दुसरी गोष्ट काय असते की बऱ्याचदा टेन्शन. आता टेन्शन म्हटलं की टेन्शन कशाला म्हणायचं, तर पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येऊ. तर एखादी गोष्ट जी आहे, समस्या आहे, ही समस्या तोपर्यंतच समस्या असते ज्या वेळेला ती गोष्ट किंवा त्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येतो, समस्या येते आणि ती व्यक्ती त्या गोष्टीकडे समस्या म्हणून पाहायला लागते आणि तिथे ब्लॉक होते किंवा त्या समस्येतून मार्ग काढायला त्यांना त्रास होतो किंवा ते त्यातून बाहेर येऊ शकत नाही. म्हणून ती एक समस्या असते. म्हणून समस्या ही तोपर्यंत समस्या कधीच नसते जोपर्यंत ती व्यक्ती त्या समस्येला समस्या म्हणून पाहत नाही. तर तुम्ही त्याला तोडगा काढू शकत असाल, त्याच्यातून मार्ग काढू शकत असाल, तर तुम्हाला ती समस्या कधीच भेडसावू शकत नाही. म्हणून तुम्ही सकारात्मक प्रमाणे त्यातून मार्ग काढायला पाहिजे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे. आता याचे खूप वेगवेगळे उदाहरणं असतात की तुम्ही समस्या कशाला म्हणायची. आता साधी परीक्षा द्यायला कोणी मुलं जात असतील, त्यांना असं वाटतं खूप मोठी गंभीर समस्या आहे. नाही मित्रांनो, आता त्या समस्येतून मार्ग काढणं म्हणजे काय, एखाद्याने वर्षभर छान अभ्यास केला असेल ना, त्याला ती समस्या कधीच भेडसावणार नाही. आणि एखाद्याने वर्षभर मजा केली असेल आणि परीक्षेच्या काळात आता मी अभ्यास करतो म्हटलं की त्यांना ती समस्या वाटणारच आहे. म्हणून कसं असतं, समस्या बनण्यापेक्षा त्या गोष्टीतून तुम्ही कशा पद्धतीने मार्ग काढतात, तुम्ही त्या गोष्टीला सामोरे कसे जातात आणि त्यातून तुम्ही बाहेर कसे येतात, या गोष्टी ठरवतात की तुम्ही कशा पद्धतीने ते चांगलं राहू शकता. जे आपण मानसिक समस्या म्हटलो तर मेंटल हेल्थ आपण म्हणतो. तर ज्या पद्धतीने आता मी सांगितलं की समस्येला सामोरं कसं जायचं किंवा मानसिक स्वास्थ्य आपण कसं असतं, तर मेंटल हेल्थ पण खूप महत्वाचं असतं. आणि मानसिक आरोग्य पण सांभाळणं आणि मानसिक आरोग्य सांभाळून येणाऱ्या गोष्टींचा सामना करणं हे पण अतिशय महत्वाचं असतं. तर लोक याच्याकडे दुर्लक्ष बऱ्याचदा करतात आणि दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची समस्या वाढत जाते. म्हणून मेंटल हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट ॲज फिजिकल हेल्थ. म्हणून मानसिक आरोग्य सांभाळत असताना तुम्ही कशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टींचा सामना करतात हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष कधीच करू नका. मानसिक आरोग्याला पण महत्व द्यायला पाहिजे, तर प्रत्येकाने ते मान्य पण करायला पाहिजे. तुम्ही त्यासाठी वेळ देत असताना, तुमच्या येणाऱ्या समस्यातून मार्ग काढत असताना त्याच्यातून निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्टींचा पण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही मानसिक आरोग्य सांभाळू शकता. काही लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्य जे असतं किंवा मनस्थिती ढासळणे जे असतं ना, हे तुमच्या विकनेसचं लक्षण असतं.
तसं मुळीच नाही. काहींना वाटतं की मानसिक आजार होणं म्हणजे अतिशय दुःखद गोष्ट झाली किंवा लाज वाटण्यासारखी गोष्ट झाली. मुळीच नाही. मानसिक आजार म्हणजे तुम्हाला फक्त मनाचा एक भ्रम असतो, मुळीच नाही. आपल्याला नेहमीच चांगलं वाटतं आजारी असताना, अशातला पण भाग नसतो. किंवा आपल्याला काही थोडंसं वाटलं, उदास वाटलं म्हणजे आपल्याला आजार, असं पण होत नाही. म्हणून मानसिक आरोग्य सांभाळताना मानसिकता म्हणजेच मेंदूचं सांभाळ तुम्ही करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर आता कसं असतं, एखाद्याचं मनस्थिती बिघडली आपण म्हणतो, मनस्थिती बिघडली आपण असं केव्हा म्हणतो की ज्या वेळेला एखाद्याच्या विचारांवर किंवा भावनांवर किंवा त्याचे ज्या फिलिंग्स असतात त्याच्यावर आणि त्याच्या एकंदरीत वर्तणुकीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव किंवा परिणाम, त्याचा वेगळा परिणाम दिसायला लागतो. आता उदाहरणार्थ काय, एखाद्याला आजार झाला तर त्याचे नॉर्मली काय होते, साधा आणि सोपी गोष्ट आहे, तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार. तर जी व्यक्ती त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने नॉर्मल होती, पण नॉर्मल म्हणजे कामात व्यस्त राहणे किंवा अभ्यासात व्यस्त राहणे किंवा आपल्या दैनंदिन जॉबमध्ये व्यस्त राहणे या असताना, नॉर्मल असताना त्याच्या त्या रुटीन मध्ये कुठेतरी फरक पडायला लागतो. उदाहरणार्थ त्याच्या विचार प्रणालीत बिघाड व्हायला लागतो, त्याच्या वागण्यामध्ये बिघाड व्हायला लागतो, त्याच्या वेळेमध्ये जाण्या येण्याचा बिघाड व्हायला लागतो. ते दुसऱ्याशी जे वागणं बोलणं असतं किंवा मित्रांसोबत पण सोबत काम करणारे त्यांच्याशी किंवा कुटुंबातील व्यक्तींशी त्यांच्या वागण्यामध्ये फरक दिसायला लागतो. आणि त्यावेळेला नातेवाईक त्यांचे ते वागणं पाहून एकंदरीत येतात. बऱ्याचदा पेशंटलाही समजत नाही की मला काहीतरी व्याधी झाली. अशा वेळेला नातेवाईक घेऊन येतात आणि ते सांगतात, डॉक्टर यांच्या वागण्यामध्ये काहीतरी वेगळा परिणाम व्हायला लागला, जे असे पहिले वागत नव्हते, हे आता असे वागतायत. बऱ्याचदा असं वागणं दिसल्यावर तर खूपदा असं वाटतं की त्यांना अंधश्रद्धेमुळे काही लोकांना असं वाटतं आम्हाला या व्यक्तीला बाहेरचं काहीतरी झालं, मग ते कुठेतरी भक्ताकडे घेऊन जाणार, कुठेतरी धागादोऱ्यासाठी घेऊन जाणार, कुठेतरी दर्ग्यावर घेऊन जाणार आणि त्याच्या अशा पद्धतीने ते देवाची करणी आहे किंवा शाप आहे किंवा असं काहीतरी गोष्टी आहे म्हणून ते फिरत राहतात. आणि सगळ्या गोष्टी त्यांनी एकदा त्यांची ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ती झाली नाही त्या ठिकाणी, की त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की मी आता डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा डॉक्टरांकडे गेल्यावर याच्यातून काहीतरी आपण मार्ग काढायला पाहिजे आणि अशा पद्धतीने ते डॉक्टरांपर्यंत येतात. पण त्यावेळी सुद्धा येताना त्यांना असं वाटतं मी काही वेळा नाही, मला काय झालं का, वेळेच्या डॉक्टरांकडे येतात. म्हणजे अशा वेळेला फक्त पेशंट नाही तर पेशंटच्या कुटुंबियांना सुद्धा असं वाटतं की हा एक प्रकारचा कलंक आहे. म्हणून सगळ्यात मोठी जी समस्या असते ना ही डॉक्टरकडे येण्याचीच असते. म्हणून त्या ठिकाणी जर कोणी समजून घेतलं किंवा त्यांना जर चांगलं मार्गदर्शन त्यावेळेला कोणी करत असेल तर अशा पद्धतीने ती समस्या ही गंभीर न होता त्याचं व्यवस्थित आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला करता येतं. आता काही लोकांचे गैरसमज खूप असतात. आता मानसिक आजार म्हणजे काय, मनस्थिती म्हणजे कशी बिघडलेली असते. तर गैरसमज म्हणजे काय, लोकांना असं वाटतं की आम्हाला हा देवाचा काहीतरी शाप आहे म्हणून आपल्यालाच आजार झाला. खूप लोकांना असं वाटतं की आम्हालाच कसं काय आजार झाला, की आजूबाजूच्यांना कोणाला काही टेन्शन, मलाच का बरं येतं, दुसऱ्याला काही येत नाही, म्हणून यांच्या मनस्थितीमधलाच काहीतरी बिघाड झालेला याला कारणीभूत असेल असं त्यांना वाटायला लागतं. आणि मानसिक आजाराचे रुग्ण म्हणजे हे खूपच काही वेगळे असतात आणि मानसिक आजाराचे रुग्ण म्हणजे खूप डेंजरस असतात समाजाला किंवा घराच्या लोकांना असं त्यांना वाटायला लागतं. तर हे सगळे गैरसमज असतात. आणि अशा वेळेला कोणातरी कमजोर मनाच्या माणसालाच मानसिक आजार होतो अशातला पण काही भाग नसतो, हे पण गैरसमज असतात. आणि अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट घेऊ आणि आजार बरा याच्यावर पण त्यांचा विश्वास नसतो. बऱ्याचदा डॉक्टरकडे गेलं म्हणजे ते आयुष्यभर आपल्याला गोळ्या देतील आणि आपला आजार गंभीर होत जाईल असं त्यांना वाटत राहते. अशा पद्धतीने या गोष्टी होतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी गंभीर स्वरूप घेत जातात, कारण बऱ्याचदा त्यांना जे गैरसमज असतात ना त्या गोष्टींमुळे ते डॉक्टरपर्यंत पोहोचत नाही. आणि अशा पद्धतीने जे काही लोकांना असं वाटतं की मानसिक आजार हा आजारच नाही, ते पेशंट खोटं बोलताय किंवा ते पेशंट मुद्दाम काहीतरी सांगताय, हे बऱ्याचदा आम्हाला पाहण्यात येतं. शारीरिक लक्षणं जेव्हा असतात, पोट दुखणं, कमर दुखणं, हात दुखणं, पाय दुखणं, अशक्तपणा वाटणं, काम करायची इच्छा नसणं, तर हे जे सोमॅटिक कंप्लेंट आम्ही पाहतो त्या ठिकाणी पेशंट काय करतात, जसं छाती दुखणं, सगळे चेकअप करायला जातात आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. तर अशा वेळेला लोकांना असं वाटतं की जे रुग्ण आहेत ते नाटक करत आहेत. का बरं, डॉक्टरांनी सांगितलं सगळे रक्ताचे रिपोर्ट चांगले आहेत, छातीचे टेस्ट केली ते चांगलं आहे, बीपी नॉर्मल असतो, प्रत्येक रिपोर्ट मध्ये काही निघालं नाही. त्यावेळेला लोकांना याच्या गोष्टीचा विसर पडतो की मानसिकता बिघडल्यास त्याच्या रिपोर्ट मध्ये काही दिसत नाही, त्याचे रिपोर्ट हे ऍब्सोल्युटली नॉर्मल असतात.
बिघाड असतो त्याच्या मनामध्ये, बिघाड असतो तो त्याच्या मनातील विचारांमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये किंवा समजावून सांगण्यामध्ये. आणि अशा पद्धतीने त्यांची ती समस्या ही गंभीर होते आणि ते एक प्रकारे मानसिक आजाराचं स्वरूप देतात. बऱ्याचदा लोक येतच नाही, बऱ्याचदा ते उशिरा येतात किंवा डॉक्टरकडे जायचं म्हणून त्यांना कळत नाही आणि अशा पद्धतीने ती समस्या वाढायला लागते. म्हणून ते जेव्हा डॉक्टरकडे पाहतात किंवा डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते तेव्हा ते तयारच होत नाही. असे कितीतरी पेशंट आहेत की ते ECG करतील, 2D इको करतील, अक्षरशः एन्जिओग्राफी करतील किंवा मानसिक आजार झाला हे मान्य करायला तयारच नसतात, कारण त्यांना त्याच्यासाठी कोणी गायडन्स करत नाही. बऱ्याचदा काही गायडन्स केलं तर ते फिजिशियनकडे जातात, पण सायकियाट्रिस्ट म्हटलं की ते यायला इच्छुकच नसतात. त्यांना ते चुकीचं वाटतं किंवा त्यांना असं वाटतं की असा आजारच आपल्याला नाही. तर अशा वेळेला ते रुग्ण याच्यात जास्तीत जास्त आजाराच्या गर्दीत फसत जातात, कारण ते ट्रीटमेंट कधीच घेत नाही. आता अजून एक दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की लोकांना असं वाटतं की मानसिक आजार म्हणजे आजार असतो का. त्यांना माहिती आहे मलेरिया आजार असतो, TB आजार असतो, न्यूमोनिया झाला आजार असतो, खोकला येतो TB मध्ये, हे याच्यात काय दिसतं. तेव्हा मला एकदा एका पेशंटच्या नातेवाईकांनी विचारलं होतं, तेव्हा मला असंच वाटलं डॉक्टर साहेब आता ताप आला तर त्याचे लक्षणं तरी असतात, मग रक्ताचे रिपोर्ट येतात आणि ते रिपोर्ट आले की ते पेशंटला कळतं कोणता आजार झाला आहे. आम्हाला समजतच नाही म्हणे पेशंट तुमच्याकडे आणला की तुमच्याकडे कोणता असा रिपोर्ट असतो का की त्याला हा आजार झाला आणि त्याला हा रिपोर्ट दिल्यावर तो त्या आजारामध्ये अशा पद्धतीने पॉझिटिव्ह आला आणि म्हणून तुम्ही त्याला असं लेबल केलं. बरोबर, त्यांची शंका अतिशय योग्य होती. म्हणजे तुम्ही निदान कसं करतात, आम्हाला त्याचं पण आश्चर्य वाटतं म्हणे की तुमच्याकडे पेशंट येतो तो बऱ्याचदा सांगण्याच्या मनस्थितीत नसतो, नातेवाईक तुम्हाला ते सर्व माहिती देतात किंवा तुम्ही जे पाहतात म्हणजे तुम्ही नेमकं काय पाहतात आणि तुम्हाला आजाराचं निदान करणं कसं शक्य होतं. तर काही गोष्टींमध्ये आजाराचं निदान करणं हे त्याच्या लक्षणांवरून किंवा दिलेल्या माहितीवरून आणि पेशंटने सांगितलेल्या माहितीवरून आणि डॉक्टरने केलेल्या तपासणी म्हणजे मेंटल स्टॅटस एक्झामिनेशन, याच्यामधून आपण आजाराचं निदान करतो. तर मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होतं की सगळे रिपोर्ट चांगले येतात किंवा काही पॅरानॉइड पेशंट असतात ते सांगत नाही. तर अशा वेळेला मग पेशंटच्या आजाराचं निदान कसं करायचं, मग ते आजार कसं बघायचा, तर त्यावेळेला या गोष्टी महत्वाच्या असतात. मग तेव्हा सायकोमेट्रिक असेसमेंट केली जाते. मग काही ह्या मानसिक चाचण्या केल्या जातात आणि त्या मानसिक चाचण्यांच्या आधारे त्यातून मिळणारे आपल्याला फाइंडिंग्स किंवा त्यातून निष्कर्ष जे आपल्याला मिळतात त्याच्यातूनही आपल्याला कळतं की त्या व्यक्तीची मनस्थिती कशी आहे किंवा कोणता मानसिक आजार त्याला झालेला आहे. म्हणून कोणी नाटक करतं किंवा कोणाला आजारच नाही हे असं म्हणणं योग्य नसतं, म्हणून माहिती असायला पाहिजे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मानसिक आजार झाला म्हणजे सगळ्यांचं त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते करतात. एखाद्या बाईला मानसिक आजार झाला म्हणजे त्याला काम करायची इच्छा नाही म्हणून तो आजार वाढतोय आणि अशा पद्धतीने ती समस्या वाढत जातात. मित्रांनो डिप्रेशन आलं किंवा त्यांना काम करायची इच्छा नसेल, सॅडनेस वाटत असेल, रडू येत असेल, अशक्तपणा वाटत असेल, गुमसुमपणा वाढलेला असेल तर तो आजार असू शकतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण बघायचं नाही किंवा असा गैरसमज करून घ्यायचे नसतात की आपल्याला आजार नाहीये. आणि किंवा नातेवाईकांनी पण असं गैरसमज करून घ्यायचा नसतो की खूप गंभीर काही प्रॉब्लेम आहे किंवा आजारच नाहीये किंवा आजार आहे नाहीये पण ही व्यक्ती नाटक करते, अशातला पण तो भाग नसतो. तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर या गोष्टीचा तुम्ही उलगडा करायला पाहिजे. आता एखाद्यामध्ये जर आजार झाला तर साधारण आपण आपण आता बऱ्याचदा असं वाटतं डॉक्टर मग एखाद्याला आजार असेल तुम्ही एखाद्याला मनस्थिती कशी बघायची किंवा मनाचा प्रॉब्लेम आला किंवा त्यामध्ये मनस्थिती ढासळते आहे असं आपल्याला वाटतं तर साधारण जनरल गोष्टी आम्ही काय बघायला पाहिजे. सगळ्या आजाराचं तर आम्हाला काही नॉलेज नाहीये, कोणत्याही आजारासाठी काही आम्ही एक्सपर्ट नाही, पण जनरल गोष्टी आम्ही काय बघायला पाहिजे तर काही गोष्टी या तुम्हाला बघण्यासारख्या असतात. आता उदाहरणार्थ आहे ना, एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल असतो, बोलण्यात बदल असतो, त्यावेळेस त्यांचं काम करावंसं वाटत नाही, इच्छा होत नाही, गुमसुमपणा वाढायला लागतो, चिडचिडपणा वाढायला लागतो, त्या कामामध्ये वेळेवर न येणे किंवा मग कामापासून दूर राहणे, एखादं मूल काही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्यांना काही काम करावंसं वाटत नाही, उदासपणा वाढत राहतो किंवा एकाग्रता चालली जाते आणि त्याच्यानंतर जेवण त्यांचे झोप याच्या वेळा त्याच्या बिघडलेल्या असतात, काहीच करायची इच्छा होत नाही, झोप नीट लागत नाही, नंतर त्यांच्यामध्ये विनाकारण एक सारखे विचार येत असतात. बऱ्याचदा पेशंट जेव्हा मी पाहतो ना तर आम्ही काय पेशंटला विचारतो किंवा सांगतो याच्याकडे पेशंटचं लक्ष नसतं, त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर इतकं जास्त माजलेलं असतं की ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. म्हणून अक्षरशः आपण म्हणतो ना की उलट्या घडावर पाणी असं सुद्धा बघायला मिळतं की तेव्हा मग डॉक्टर म्हणून ही परिस्थिती समजून घ्यावी लागते की बाबा यांना काय झालं असेल, यांची मनाची परिस्थिती काय असेल,
म्हणून यांच्या मनाला कसं आवर घालायचा, यांचं मन कशा पद्धतीने काम करतं हे बघायला पाहिजे. बऱ्याचदा ते संशयवृत्तीने वाढायला लागतात, भीती वाटायला लागते, कोणाकोणा चिडचिडपणा बघायला मिळतो. कधी कधी त्यांचे जे स्वभाव असतो त्याच्यामध्ये अतिशय जास्त उदासपणा किंवा अतिशय जास्त बडबड प्रसन्नता ही बघायला मिळते. गाणी म्हणणे, मोठमोठ्याने गाणी म्हणणे, वागणे, अतिप्रसन्न राहणे, अशा पद्धतीने गोष्टी असतात. तर काही वेळेला आजार जर झाला तर त्याच्याने ताणतणाव वाढतो आणि ताणतणाव वाढल्यामुळे आजार परत अजून वाढतो आणि एक प्रकारे विशेष सायकल असते ज्याच्यामध्ये ते असायला लागतात. कारण आजारामुळे टेन्शन जास्त वाढत जातं आणि टेन्शन वाढल्यामुळे तो आजारातून बाहेर येण्याची प्रवृत्ती कमी होते, त्यांचं स्वतःचं सक्षमपणा कमी होतो आणि आजार वाढतो. तर याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा काही लोकांचे गैरसमज असे असतात की व्यसन केलं म्हणजे आपला आजार बरा होतो, व्यसनापासून आपण आजारातून दूर राहू शकतो. जसं काय टेन्शन आलं का काय नाही, टेन्शन आलं तर थोडंसं मारायचं आणि झोपायचं. बऱ्याचदा दारू पिणारे असतात, अल्कोहोल घेतात, त्यांना असंच वाटतं की दारू पिणे म्हणजे ताणतणावातून मुक्ती मिळवणे. जे हमाली काम करणारे असतात किंवा सेंटरिंग काम करणारे जे आम्ही पाहिले त्यांना असं वाटतं की काम करून खूप थकवा येतो, मग काय करायचं, रोज जायचं, प्यायची आणि झोपून जायचं. तर अशा पद्धतीने हे त्यांचे गैरसमज आहेत. अशा वेळेला कोणतेही व्यसन केलं म्हणजे दारू, गांजा, बेडी, सिगारेट, तंबाखू काही असो, तर या गोष्टींमुळे आजार होण्याचे चान्सेस अतिशय जास्त वाढतात. कारण याचा परिणाम हा मेंदूवर होतो आणि मेंदूत बिघाड झाला म्हणजे तो आजार होतो. दुसरं, आणि व्यसन जर केलं, आजार जसा वाढतो तसा आजार जर असेल तर व्यसनाधीनतेकडे पण पेशंटचा कल वाढतो. म्हणून त्या दोघांमध्ये खूप जवळचा संबंध असतो आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. म्हणून आपण याची काळजी घ्यायला पाहिजे. आता बऱ्याच लोकांना वाटतं की सायकोसिस म्हणजे काय किंवा वेडेपणा काय असतो किंवा वेडेपणा म्हणजे काय असतो, एखादा व्यक्ती वेड्यासारखा वागतो म्हणजे काय असतो. तर वेडेपणा किंवा सायकोसिस फक्त एक शब्द आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. पण महत्वाचं काय आहे की वेडेपणामध्ये अंतर्भूत काही गोष्टी असतात की त्याच्यात बदल काय महत्वाचा आपण पाहतो. तर सायकोटिक एपिसोड जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय बघायला मिळतं, तर त्याच्यामध्ये वागण्या बोलण्यात होणारे चेंजेस, त्याच्या भावनांचा होणारा प्रॉब्लेम, नंतर होणारं कन्फ्युजन, विचार मान्य करता येत नाही, त्यांना ऍक्सेप्ट करता येत नाही, त्यातून मार्ग काढता येत नाही आणि त्यांना भास व्हायला लागतात. ते भास हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं ऐकायला येणे किंवा बघणे किंवा पाहणे, डोळ्याचे असतील, अशा पद्धतीने ते भास व्हायला लागतात. आणि भास व्हायला लागले म्हणजे त्या व्यक्तीला एक प्रकारची मनस्थिती बिघडलेली असते. त्यांना अशा पद्धतीचे जे मनात बिघड झाल्यामुळे जी वास्तवता असते त्या वास्तवतेपासून ते दूर जातात आणि दूर गेल्यामुळे वास्तवाशी त्यांचा संपर्क तुटतो आणि म्हणून ते एक प्रकारच्या स्वप्नवत जगासारखं होऊन जातात आणि त्याच्यात ते जगतात, ज्याचा संबंध वास्तवतेशी नसतो. उदाहरणार्थ संशय घेणे किंवा लोक आपल्याबद्दल काहीतरी करतात किंवा आपल्या मागावर आहेत अशी भीती वाटणे आणि अशा पद्धतीने तो आजार वाढायला लागतो. म्हणून सायकोटिक हे चेंजेस असतात किंवा संशयवृत्ती वाढायला लागते आणि अशा पद्धतीने ते रुग्ण वाढतात. सायकोसिस आणि न्यूरोसिस या दोन गोष्टी बघितल्या जातात. तर डिफरन्स काय असतो, की न्यूरोसिस जे असतात ते न्यूरोटिक प्रॉब्लेम्स असतात आणि याच्यामध्ये ट्रीटमेंट घेऊन काउन्सिलिंग करून तुम्ही त्या व्यक्तीला बरे करू शकता. पण सायकोसिस मध्ये तसं होत नाही. सायकोसिस मध्ये त्यांचा रियालिटी टच जो असतो, वास्तवाशी संपर्क तुटतो. अशा पद्धतीने डेल्युजन्स आणि हॅल्युसिनेशन्स यायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांना समजून सांगणं हा पर्याय नसतो किंवा त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग होत नाही. काउन्सिलिंग याच्यासाठी सांगतो की खूप लोकांना असं वाटतं इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी मेंटल इलनेस, त्यांना असं वाटायला लागतं मानसिक आजार म्हणजे फक्त काउन्सिलिंगने बरा होतो, डॉक्टर आम्हाला गोळ्या नको, त्याचे साईड इफेक्ट असतात, आम्हाला फक्त काउन्सिलिंग करा आणि काउन्सिलिंगने बरे करा. मित्रांनो, काउन्सिलिंग म्हणजे काय, काउन्सिलिंग मध्ये आपण काय करतो किंवा काउन्सिलिंगने कोणते आजार बरे करतो हे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं. आम्ही त्यांच्यासाठी समजवण्यासाठी थोडस अशी गोष्ट सांगतो की समजा तुम्हाला मलेरिया झाला, मलेरिया याच्यासाठी उदाहरण देतो ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला मलेरिया झाला म्हणजे तुम्हाला काउन्सिलिंगने बरा होईल का, होतो नाही होणार नाही डॉक्टर, का त्यांना माहित असतं हा एक आजार आहे. मग तुम्हाला समजा न्यूमोनिया झाला, टीबी झाला, तुमची काउन्सिलिंगने तो बरा होईल का, मुळीच नाही. तसंच आपल्या मानसिक आजारासंबंधी सुद्धा असतं. मानसिक आजार म्हणतो, एखाद्याला सायकियाट्रिक इलनेस झाला म्हणजे आपण एक आजार असतो हे त्यांनी पहिले मान्य करायचं असतं. आणि या मानसिक आजारामध्ये त्यांच्या मनस्थितीमध्ये जे काही बिघाड होतात ते मेंदूत असणाऱ्या न्यूरो ट्रान्समिटरच्या बॅलन्समध्ये बिघाड झाल्यामुळे झालेले असतात आणि हे त्यांनी मान्य करायचं असतं आणि अशा पद्धतीने ते त्याच्यातून बाहेर येऊ शकतात. म्हणून सायकोसिस आणि न्यूरोसिस या गोष्टींमध्ये कोणता आजार आहे आणि कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची हे आपण
पाहून मग ठरवत असतो. तर हे कसं लांबवण्यापेक्षा मी तुम्हाला थोडक्यात आता काही गोष्टींचं माहिती देऊ शकतो. तसं आता सायकोटिक जे असतात सायकोसिस मध्ये बऱ्याच गोष्टी असं आपण पाहतो. म्हणून आता जनरल गोष्टी आता सर्वांना माहिती असतात, जसं सिझोफ्रेनिया किंवा सिझोअफेक्टिव्ह डिसऑर्डर या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, किंवा पॅरानॉइड सिझोफ्रेनिया. तर या ज्या गोष्टी आपण पाहतो किंवा डिलिजनल डिसऑर्डर्स, तर या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या व्यक्तीचा रियालिटीशी टच जो असतो किंवा वास्तवतेशी त्याचा संपर्क हा केलेला असतो आणि ते एक प्रकारे वेगळ्या जगात असतात आणि त्याच्यातून त्यांचं ते भावना ज्या असतात त्या भावना त्यांच्या ताब्यात नसतात, विचार त्यांच्या ताब्यात नसतात, भ्रम व्हायला लागतात आणि भ्रमिष्टपणा आला म्हणजे त्यांना अशा पद्धतीने तो आजार होतो. तर मी याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, पण तुम्हाला उदाहरण मात्र सांगेल की आपण साधारण कसे पेशंट पाहत असतो. तर सिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये काय बघू शकतो की एक मुलगा आला होता, त्याला परीक्षेच्या वेळेला सुरू झालं की त्याला शाळेत वाटायचं की असं वाटायला लागलं की लोक माझ्याबद्दल मुलं माझ्याबद्दल बोलतात, माझ्याकडे बघून हसतात, माझ्याकडे बघून ठेवतात, मी जातो तर माझ्याकडे माझ्या पाठीशी येतात, पाठलाग करतात, मी कुठे जातो याच्यासाठी ते वॉच ठेवतात. नंतर माझ्या घरी पण ते आता यायला लागले, तर मी काय करतोय कळायला पाहिजे ना, म्हणून त्यांनी कॅमेरे लावून ठेवले घरामध्ये आणि ते कॅमेरे लावून बघत असतात. टीव्हीवर पण ते माझ्याबद्दल काय काय बातम्या द्यायला लागलेले आहेत. तो पडदे बंद करायला लागला, दरवाजा बंद करायला लागला, तुम्ही बघायला नको म्हणून असं वागायला लागला. घरच्यांना पण सांगायचं तुम्ही बाहेर जाऊ नका, ते आपल्याला पाहतात. कळलं की घरच्यांना याला नक्की काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झाला. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला त्यांना भास व्हायला लागतात, डिल्युजन्स होतात आणि अशा पद्धतीने ते रियालिटीशी त्यांचा टच जातो, तर त्या वेळेला हा आजार लक्षात यायला लागतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की बऱ्याच रुग्णांमध्ये 15 वर्षाच्या जवळपास आजाराचे लक्षणे सुरुवातीला दिसतात. आता मी हे सांगायचं पण कारण तुम्हाला सांगतो की कमी वयामध्ये अशा पद्धतीने आजाराचे लक्षण येणे किंवा जो ॲडोलेसंट पिरियड आहे किंवा जे वयात येत असतात मुलं किंवा मुली, त्या पिरियडमध्ये जेव्हा हे आजाराचे लक्षण त्यांच्यात दिसतात तर त्याच्यामुळे ते खूप गंभीर आजाराचं स्वरूप पुढे घेऊ शकतात. याचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ट्रीटमेंट घेणं पण गरजेचं असतं, कारण ते वयात येत असताना त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि ते होणारे हार्मोनल चेंजेस किंवा बदल त्यांच्या भावनिक मनावर खूपच जास्त आघात करत असतात. पुढे जाऊन ते आजार वाढायचे चान्सेसही वाढतात. त्याचे कारण पण तसे असतात. उदाहरणार्थ शिक्षण देत असताना ते शिक्षण न होणे किंवा शिक्षण पूर्ण नाही झालं तर मग जॉब व्यवस्थित न मिळणे किंवा कामधंदे व्यवस्थित न मिळणे किंवा लग्न करायला गेलं तर त्या ठिकाणी पण लग्न न जमणे, कारण आजार होता म्हणून कोणी लग्नासाठी स्थळ देत नाही, गैरसमज जास्त असतात आणि आजाराने जर गंभीर स्वरूप घेतलं तर तो पेशंट बऱ्याचदा बरा होत नाही आणि ते ट्रीटमेंट घेत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये अतिशय समजून आणि पेशंटच्या नातेवाईकांना आपण मार्गदर्शन करताना हे समजून सांगणं गरजेचं असतं की तुम्हाला अशा आजारासाठी ट्रीटमेंट फार गरजेचं आहे आणि हे ट्रीटमेंट घेत असताना तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे, डॉक्टरांना भेटायला पाहिजे, त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि असं न घाबरता किंवा कोणत्याही प्रकारे आपल्याला स्टिग्मा आहे किंवा आम्हाला कलंक आहे, लोक काय म्हणतील असं विचार करणं चुकीचं असतं. आता याचं पण एक उदाहरण देईल. एका पेशंटने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात आणलं आणि त्याचा तो दुसरा प्रयत्न आत्महत्येचा, असं त्याला आजार झाला, त्याला काही कळत नव्हतं. नंतर मग लोक काय म्हणतील त्याच्यात त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. रॅट पॉयझन घेतलं होतं. दुसऱ्यांदा त्याने आत्महत्या तो वाचला, दुसऱ्यांदा केला तेव्हा त्याने फाशी घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ते डॉक्टर पुढे आले. तर मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा त्याला ऍडमिशनची गरज असताना नातेवाईकांचं म्हणणं असं होतं की नाही डॉक्टर त्याला ऍडमिट करू नका, लोक काय म्हणतील, त्याचं लग्न झालेलं नाही, शिक्षण सुद्धा अपूर्ण आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला कसं काय ट्रीटमेंट इथे ठेवू शकतो? त्याचा आजार जर वाढणार असेल तर काय करायचं, ट्रीटमेंट कशी घ्यायची, लोक आमच्याबद्दल काय म्हणतील, आमच्या कुटुंबाबद्दल काय म्हणतील. मित्रांनो, त्यांना एकच विचारलं, लोक काय म्हणतील असेच विचार करण्यापेक्षा तुम्हाला मी एक सांगतो, त्याने आता दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला, आजारातच केला, कारण पहिल्यांदा तुम्ही झाला तेव्हा ट्रीटमेंट घेतली नाही, दुर्लक्ष केलं. आता घरी गेल्यावर जर त्याने परत तसा काही दुर्दैवाने प्रयत्न केला तर तुम्ही काय म्हणणार, आणि जर काही कॅज्युअलिटी झाली तर आपण काय म्हणणार?
किंवा लोक काय म्हणतील, जर कोणाला कळलं याला मानसिक आजार होता, याने ट्रीटमेंट घेतली नाही का, याने ट्रीटमेंट घ्यायला नको होती का, याने ट्रीटमेंट न घेता घरात पेशंट अशाच प्रकारे का ठेवला. तर कसं आहे, लोक काय म्हणतील याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही म्हणायला पाहिजे ना. लोकांना म्हणायला काय, ते असंही म्हणणार ते तसंही म्हणणार, लोकांना म्हणण्याला काही गोष्टी नसतात. तर लोक दोघीकडनं तुम्हाला बोलतील. लोक काय म्हणतील याच्यापेक्षा आपल्या रुग्णासाठी योग्य काय आहे हे आपण बघायला पाहिजे आणि याच्यानुसार आपण निर्णय घ्यायला पाहिजे. तर तुम्ही पहिले आजार आहे हे मान्य करा, त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्या आणि ती ट्रीटमेंट घेत असताना त्याचा फायदा काय नुकसान काय हे समजून घ्या डॉक्टरांकडून. कोणतेही गैरसमज ठेवू नका, हे खूप महत्वाचं असतं. आता डिल्युजनल डिसऑर्डर्स मध्ये आपण काही पाहतो. पेशंटचं उदाहरण याच्यासाठी देतो की समजणं सोपं जातं आपल्याला. एक पेशंट लग्नानंतर 1-2 वर्ष चांगला होता, नंतर तो काम करत असताना मधून मधून घरी यायला लागला, लवकर घरी यायला लागला, बायको काय करते बघायला लागला, त्याला बाहेर सोडणं त्याने बंद केलं, नंतर माहेरी पाठवायचं ते पण त्याने बंद केलं. त्याने सांगितलं की हा माझ्याबरोबर संशय घ्यायला लागला होता, मग काय करते, कुठे जाते, कोणाशी बोलते, काय बोलते, मग ते कोणाशी बोलते तर मोबाईल पण चेक करायला लागला. त्याच्यानंतर तिच्यावर वॉच ठेवणं कठीण जायला लागलं त्याला, त्याने घरी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले आणि सारखं मग तो बायको कुठे जाते काय करते त्याच्यावर संशय घेणं वाढायला लागला. आणि ते इतकं जास्त वाढलं की नंतर तो स्वतः पण घरातून बाहेर निघणं त्याचं बंद झालं. आपल्या पार्टनरने, पुरुष किंवा स्त्री कोणी असेल, आपल्या पार्टनरवर किंवा आपल्या पुरुषाने स्त्रियांवर किंवा स्त्रियांनी पुरुषावर अशा पद्धतीने संशय घेणे हा पण एक वेगळा आजार आहे. आणि या संशयामध्ये ते आजार इतका वाढतो की दुर्दैवाने लोकांमध्ये याचं बिलकुलच नॉलेज नाही किंवा लोकांना हे बिलकुलच माहीत नाही किंवा लोक जात नाही आणि अक्षरशः खून करण्यापर्यंत ते व्यक्ती जातात. असे कित्येक उदाहरणं आहेत की आजारामुळे त्यांनी आत्महत्या केली किंवा मुलांना घेऊन आत्महत्या केली किंवा पूर्ण कुटुंब संपवलं त्या संशयामुळे, किंवा ते मूल माझं नाही म्हणून, ते मूल माझं नाही म्हणून संशय घेणं, भांडणं करणं आणि त्याच्यानंतर त्या मुलाला किंवा त्या बाईला मारणं किंवा त्या बाईने त्या पुरुषाला काही अपाय करणं, अशा गोष्टी आहेत. म्हातारपणामध्ये पण आजार होत नाही अशातला भाग नाही. याचं खूप चांगलं उदाहरण पुण्याला घडलं मागे. चांगलं उदाहरण म्हणजे आजाराचं सांगतो, जे झालं तर दुर्दैवी गोष्ट आहे. तर त्या जवळजवळ 70 वर्षाच्या बाबाला ते विचार यायला लागले, आजीवर ते संशय घ्यायला लागले, मुलांनी पण दुर्लक्ष केलं, हसण्यावर गेले आणि म्हातारा आहे, म्हाताऱ्याला काहीतरी म्हातारचाळ सुटतात, एवढ्या म्हातारीवरला आपण पाप लावतो म्हणून त्यांनी ते दुर्लक्ष केलं. एक दिवस बाबाने कुऱ्हाड घेतली, त्या बाईचं मुंडकं छाटलं, पक्षाच्या मुंडकं हातात धरून तर रस्त्याने जात असताना पोलिसांनी पकडलं. अशी जी उदाहरणं आहे असे काही केले. दुसऱ्या एका पेशंटने असंच आत्महत्या केली, बायकोला रात्री ते वेळेने तिची मान कापली आणि त्याने जाऊन विहिरीत आत्महत्या केली, पकड केली भीतीमुळे. हा एक डिल्युजनल भ्रमचा आजार जो आहे हा व्याप्ती इतकी जास्त आहे की डॉक्टर पर्यंत ती येतच नाही. आता याचं खूप मोठं कारण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला एखादा माणूस बाईवर संशय घेतो किंवा एखादी बाई त्या पुरुषावर संशय घेते, तर त्यांच्या त्या व्यक्तीवर संशय सोडला तर त्यांच्या इतर कोणतेही वागणं हे वेगळ्या प्रकारचं नसतं. मग त्यांचा कामधंदा नाही किंवा त्यांचं दुसऱ्या नातेवाईकांशी बोलणं नाही, घरातल्या लोकांशी नाही, तर त्यांना काय वाटतं माहिती आहे का, जर एखाद्या घरातल्या म्हणजे त्यांच्या पार्टनरने जर सांगितलं की असा असा आजार आहे तर बाकीचे मान्य करायला पण तयार नसतात. नाही सगळं तर चांगला राहत होतो किंवा ते चांगले असते, कधी दिसलं का तुम्हाला. तर अशा पद्धतीने या गोष्टी व्हायला पाहिजे आणि याच्यातून आपण मार्ग काढायला पाहिजे. ही आपली मनस्थिती बिघडण्याकडे खूप मोठी गोष्ट असते. आता दुसरे कॉमन उदाहरण जे असतात ते आहे तुमचं सबस्टन्स, म्हणजे दारू किंवा गांजा. दारू किंवा गांजा घेतल्यामुळे मनस्थिती बिघडते हे बऱ्याच लोकांना मान्यच नसतं. जर एखाद्या पेशंटला सांगायला गेलं किंवा एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं व्यसन करू नका, मग करोडो लोक घेतात. त्यांना काय होतं, डॉक्टर मलाच काही व्हायला पाहिजे का, बिलकुल मान्य करायची तयारी नसते. अजून एक गोष्ट म्हणजे घरातूनच ते पूस लावतात. बऱ्याचदा एखाद्या पेशंट बरोबर त्याची पत्नी जेव्हा येते दारू पित असेल, आपण नाही डॉक्टर काही प्रॉब्लेम नाही, ते येतात त्यांचे पितात झोपतात, आम्हाला काहीच त्रास देत नाही. म्हणजे त्यांच्या त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा अशा पद्धतीने झालेला असतो की त्यांना पण ते चुकीचं वाटत नाही किंवा ते ऐकत नाही. बऱ्याचदा ते पेशंटच ऐकत नाही. आणि अशा पद्धतीने काय असतं की त्याच्यामुळे जो मेंदूवर दुष्परिणाम होतो, मेंदूचा घसारा होतो,
अट्रोपिक चेंजेस मेंदूला येतात, न्यूरोटिक चेंजेस होतात, न्यूरॉन्स मारले जातात आणि अशा पद्धतीने त्यांच्या भावनांवर परिणाम व्हावा लागतो, मनावर परिणाम होतो आणि त्यांची मनस्थिती बिघडते आणि हळूहळू ती बिघडलेली मनस्थिती मेंदूमुळे एका आजाराचं गंभीर स्वरूप धारण करते. अशा वेळेला त्यांना आजार ट्रीटमेंट घेणं किंवा आजारातून बरं करणं हे अजून कठीण व्हायला लागतं. म्हणून असं मग कधीच म्हणायचं नाही की व्यसन केलं म्हणजे इतक्या लोकांना काही होत नाही, व्यसन केलं म्हणजे एवढ्या दुनियेला काही होत नाही. तर ते कोणाला काही होत नाही म्हणण्यापेक्षा आजार कोणालाही होऊ शकतो. आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बायपोलर डिसऑर्डर आम्ही पाहतो. तर बायपोलर म्हणजे काय, मॅनिया, उन्माद किंवा डिप्रेशन. आता तुम्हाला एक मॅनियाचे उदाहरण देतो. एक शिक्षक होते, त्यांना शिक्षणाधिकारी म्हणून प्रमोशन मिळालं. त्या प्रमोशन मिळाल्याच्या खुशीमध्ये कुठे त्या माणसाची मनस्थिती बिघडली, पण हे कोणाला लक्षात आलं नाही. ते खूप खुश राहायला लागले, मोठ्या मोठ्या गप्पा मारायला लागले. घरातल्यांना काय वाटलं की नाही प्रमोशन मिळाल्यामुळे ते आनंदी असतील. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ट्रॅक्टर शोरूमला गेले, ट्रॅक्टर घेतलं, डायरेक्ट घरी ट्रॅक्टर उभं राहिलं. आता हे ट्रॅक्टर आपली शेतीने ट्रॅक्टर कसं उभं राहायला लागत नाही म्हणून घरच्यांना प्रश्न पडायला लागला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना कळले की त्यांचे बकळे जमीन पडलेली होती, अर्धा बिघे, 1 बिघे असे तिथे काहीच पीक येत नाही. त्या ठिकाणी त्या माणसाने JCB लावलं आणि त्या JCB वाल्याला सांगितलं सगळं हे करून दे, सपाट करून दे, याला बांध टाकून दे वगैरे वगैरे, आम्हाला इथे विहीर खोदायची. त्याचं काहीच त्यांना मिळकत नव्हती किंवा त्यातून काही मिळणारही नव्हतं. आणि अशा पद्धतीने त्या लोकांना पैसे पण दिले. त्या लोकांना जिलेबीचं जेवण, त्यांना चिकन मटन काय असेल ते पार्टीसाठी द्यायला लागला. आणि त्यांना असं वाटायचं की वा वा काय मोठा दिलदार माणूस आहे, त्याच्यासारखा दिलदार माणूस कोणी भेटत नाही. अशा पद्धतीने ते त्याच्याकडे बघायला लागले. त्यांना पण माहित नाही की कोणाला आजार आहे. आणि तेव्हा ते ट्रॅक्टर आला आणि जेव्हा घरी पत्नीच्या कानावर गोष्टी गेली की ते यांनी असं असं मशीन लावलं, हे शाळेत गेली चौकशीला तर तिथे पण कळले की खूपच खुश असतात. शिक्षणाकांना पण प्रमोशन झाल्यापासून पार्ट्या देत आहेत, मिठाई आणत आहेत. मग तिला कळलं की याचं वागणं कुठेतरी वेगळं आहे आणि बदललेलं आहे आणि अशा पद्धतीने ते चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. तर ह्या गोष्टी ज्या असतात, ह्या गोष्टी कळून येण्यासाठी आपल्याला ही माहिती असायला पाहिजे की यांच्या नॉर्मली बिहेवियर मध्ये काय चेंजेस झाले. त्याच्यानंतर ते ट्रीटमेंटला आले आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट हळूहळू पूर्वपदावर आले. आता बऱ्याचदा लोकांना अंगात येणं हे पण आजार आहे हे कळत नाही. आता अंगात आलेलं असताना त्याच्यात जर मानसिक आजार आला, अंगात हा आपण आजारच आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने आपण पाहतो. आणि अंगात आलेलं असताना त्याच वेळेला असं मेनियामध्ये जाणं पण असतं पाहतो. याचं पण आपल्याला उदाहरण देईल. एक बाई होती, तिच्या नवरात्रीच्या पिरियड मध्ये तिच्या अंगात यायचं. मग एक दिवस तिच्या पिरियड मध्ये अंगात आलं, मग देवी आली, सर्वांनी तिचं पूजन सुरू केलं, तिची भक्ती करायला लागली, आरती करायला लागली. मग त्याच्यानंतर मग देवी प्रसन्न होईल म्हणून सगळ्यांची अपेक्षा वाढायला लागली. नवरा पण तिचा ऐकायला लागला, माझ्या बायकोच्या अंगात देवी आली म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. आणि मग ती देवी सगळ्यांची बोलायला लागली, मोठे मोठ्या गप्पा मारायची. यांना असं वाटतं की देवी गप्पा मारते. मग तिने ते सल्ले देत असताना सगळे नवीन साडी चोळी घ्या, यांच्यासाठी कपडे करा. नंतर त्याचे इथे तलाव होता, त्या तलावामध्ये जलदेवतेला पण आपण हायर करतो, कसं करा, पूजा करा हे सांगितलं. एक दिवस त्याला जे सोनं होतं घरामध्ये ते पण जमा करायला सांगितलं देवीने, म्हणजे याच्या पत्नीने. आणि ते सोनं सुद्धा जलदेवतेला द्यायला सांगितलं. तर त्या माणसाने ते पण केलं. जे काही सोनं असेल ते पण दिलं, साडी चोळी दिली, नारळाचा हे दिला. त्याच्यानंतर लक्षात आलं की 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, देवी काही जायलाच तयार नाही. म्हणतो देवी जाते, माझी बायको काही परत मला मिळत नाही. आणि अशा पद्धतीने ती समस्या वाढायला लागली. तेव्हा कुठेतरी त्यांना कळायला लागलं की अरे बाबा तुझ्या बायकोला काहीतरी वेगळं दिसते, अंगात आलं नाही, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय का, त्याला काही प्रॉब्लेम आहे का, हे डॉक्टरकडे घेऊन जा. मग अशा पद्धतीने ते बोलणं आणि सांगणं ते वाढायला लागलं. तेव्हा कुठे ते डॉक्टरपर्यंत पोहोचले. तर अशा पद्धतीने लोकांना ऍक्सेप्ट करणं किंवा माहिती असणं, त्यांच्या समाजामध्ये काही रूढी परंपरा असणं किंवा त्यांना गैरसमज असणं, या गोष्टी सगळ्या मिक्स होतात. बऱ्याचदा आजाराचं नॉलेज नसतं. अजून एक गंभीर आजाराचं सांगायचं म्हणजे ओसीडी. ओसीडी म्हणजे काय, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो विचार कृती अनिवार्यता विकृती. विचार येतात, त्या पद्धतीने तो रुग्ण कृती करतो आणि ती कृती करणं हे त्यांच्यासाठी अनिवार्य असतं, म्हणजे कंपल्सरी असतं आणि ते करतात. आता याचे एक उदाहरण देतो. एक बाई यायची, ते घरामध्ये मुलगा आणि मुलगी आल्या की त्यांना हात धुवायला लाव, पाय धुवायला लाव, परत परत हात धुणं पाय धुणं सुरू झालं. सुरुवातीला असं वाटायचं की स्वच्छता म्हणून त्याच्याकडे पाहते,
नंतर कोणी घरात पाहुणे आला तरी त्यांनी ग्लासला हात लावला, त्या चादरवर बसले की ते पण धुवायचे. परत धुताना पण नंतर लक्षात आलं की ते धुतल्यावर परत ते भांडे किंवा कपडे धुवायचे, धुतल्यावर परत ते धुवायचे. असं एकदा कर, दोनदा कर, तीनदा कर, चारदा कर, दिवसभर तर सुरूच व्हायला. धुतल्यावर का धुवायला पाहिजे? पाणी भरपूर वापरणे, आंघोळ झाल्यावर पण जास्त करणे किंवा आंघोळीला 2-2 तास लावणे. कारण स्वच्छता झाली हे समाधान होतच नाही, ते पुन्हा पुन्हा करतात. त्यांना असं वाटतं की हे खराब आहे, ते धुणे, धुतल्यावर त्यांचं समाधान होतं म्हणून परत धुणे. दुसरा आजार असतो परत पुन्हा पुन्हा चेक करणे. चेक करणे म्हणजे आजाराचे लक्षण कसं, एखादं बटन बंद केलं की नाही ते पुन्हा पुन्हा चेक करतात, फोन ठेवला की नाही पुन्हा पुन्हा चेक करतात, लॉक लावला की नाही ते पुन्हा पुन्हा चेक करतात. एक पेशंट आलं, त्याला असं वाटायचं त्या बाईला की काहीतरी मागे अपघात झालाय, तर घरी जरी आले ना तर रस्त्यावर जायचं काही अपघात झाला तर ती 40 ते बेचैनी कमीच व्हायची नाही. तिथे गेली की तिचं समाधान झालं की मग ती घरी यायची. बऱ्याचदा ओसीडी हे हा, माझ्याकडे जे मी बरेच पेशंट पाहिले असतील, ओसीडी मध्ये पेशंट डॉक्टरकडे येतच नाही, भरपूर दिवस तो येत नाही. कारण बरेच दिवस त्या लोकांना माहितीच नसतं की तो आजार आहे. बऱ्याचदा त्या डॉक्टरकडे, इव्हन त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे पण जात नाही, कारण त्यांना कळतच नाही तो आजार आहे. कुठेतरी जर त्यांच्या समजदार व्यक्ती भेटले किंवा एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जर ते गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की यांना काहीतरी वेगळा प्रॉब्लेम होता, विचार येता, आपण त्यांना सांगतो आणि अशा पद्धतीने सायकॅट्रिस्टकडे येतात. अशा पद्धतीने ते ट्रीटमेंट घेऊ शकतात. म्हणून ओसीडी हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. ओसीडी मध्ये क्रोनिक म्हणजे जास्तीत जास्त जुनाट आजार होणे किंवा पाहिजे तसा रिझल्ट न मिळणे हा प्रमाण पण जास्त प्रमाणात बघायला मिळतं. आणि याचं खूप मोठं कारण आहे पेशंट ट्रीटमेंट घेतच नाही, किंवा थोडं बरं वाटायला लागलं की ते गोळ्या बंद करतात आणि अशा पद्धतीने तो आजार वाढतो. म्हणून ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हे ट्रीटमेंट करणे चॅलेंज असते. म्हणून लोकांना त्याचं सांगणं, आजार नातेवाईक किंवा रुग्णांना ते समजून सांगणं, याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असतो आणि समजून सांगत असतो की त्यांनी याच्यापासून दूर राहा. आता नैराश्याबद्दल बहुतेकांना माहिती आहे. तर नैराश्य हे 2 प्रकारे आपल्याला बघायला, नैराश्य किंवा डिप्रेशन, शारीरिक आणि मानसिक असे 2 प्रकारे लक्षणं दिसतात. तर आपलं मन जे आहे हे मनातल्या भावना व्यक्त करणं, आनंदी होणं, दुःखी होणं, प्रसन्न राहणं, या सगळ्या गोष्टी आपल्या मनात कंट्रोल करण्यात आलेल्या असतात. तर बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की उदासपणा वाटणे, मन न लागणे, टेन्शन घेणे, रडू येणे, अशा पद्धतीने ज्या वेळेला लक्षणं दिसतात, किंवा हिंमत कमी असणे किंवा हिंमत सुटणे, रडायला लागणे किंवा त्या गोष्टींचा सामना न करणे, मग बऱ्याचदा असं वाटतं की मी जगून काय फायदा आहे, मेलेलं बरं. म्हणून अशा पद्धतीने मानसिक आजाराची, मनस्थिती बिघडण्याचे लक्षणं दिसणे किंवा आत्महत्येचे विचार येणे, या गोष्टी सुद्धा येतात. म्हणून चांगले चांगले पेशंट आत्महत्येचे विचार यायला लागले की डॉक्टरकडे जात नसतील किंवा त्यांना जर योग्य गायडन्स मिळत नसेल तर आत्महत्येचं प्रमाण सुद्धा हे 20 ते 25% बघायला मिळतं. त्याच्या मनाचा विचार करणे खूप महत्वाचे असते. काही लोकांना वाटतं शारीरिक लक्षणं म्हणजे काय हो, शारीरिक लक्षणं पण बघायला मिळतात. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की एखाद्यामध्ये शारीरिक लक्षणं कशी दिसतात. जास्त ताणतणाव जर आला, त्याला टेन्शन आलं किंवा त्याला जर, बघा टेन्शन आलं म्हणण्याचा अर्थ असा पण घेऊ नये की टेन्शन आलं म्हणजेच मानसिक आजार होतो. टेन्शन, मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलंय की समस्या ही तेव्हा समस्या असते ज्या वेळेला त्या समस्येकडे तुम्ही समस्या म्हणून पाहता. म्हणून टेन्शन आलं म्हणजेच आजार होतो असं मुळीच नाही. तर टेन्शन आल्यामुळे आजाराला चालना मात्र मिळू शकते एवढं आपण बघतो, कारण त्याची मनस्थिती ढासळलेली असते. म्हणून त्याच्यातून सक्षमपणे ते मार्ग काढू शकत नाही. त्यांनी करायला पाहिजे असतं त्याची मनस्थिती नसते. म्हणून शारीरिक लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. शारीरिक लक्षणं म्हणजे काय, त्या व्यक्तीमध्ये धडधड होणे, हातापायाला मुंग्या येणे, डोकं दुखणे, पाठ दुखणे, कमर दुखणे, झोप न लागणे, पूर्ण शारीरिक अशक्तपणा जाणवणे, त्याच्यानंतर त्याला पोटात काहीतरी गडबड, ढेकर येणे, अपचन सारखं होणे, गॅस होणे, अशा पद्धतीने काही त्याला पुन्हा पुन्हा शौचाला जाणे. तर अशा पद्धतीने त्यांच्यात ते बदल दिसतात. आणि बऱ्याचदा छाती दुखणे, छाती दुखत असतं डॉक्टरकडे जाणे, चेकअप करणे, चेकअप केल्यावर सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात आणि त्याच्यात जर नॉर्मल आले तर त्यांचा विश्वास बसत नाही आणि ते पुन्हा चेकअप करतात. तर अशा पद्धतीने काय असते की ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला समजावून सांगतात आणि त्या समजावून सांगण्याच्या पलीकडे त्या व्यक्तीची मनस्थिती गेलेली असते किंवा ऍक्सेप्ट करण्याच्या पलीकडे गेलेली असते, त्यावेळेला ते आजाराचं स्वरूप धारण केलेलं असतं. तर अशा पद्धतीने शारीरिक लक्षणं सुद्धा आजाराची असतात. बऱ्याचदा लोकांना ते माहिती नसतं आणि ते माहिती नसल्यामुळे ते डॉक्टरकडे कधीही जात नाही. मग मी सांगितलं त्याच्याप्रमाणे ते कार्डिओलॉजिस्टकडे जातील, इथं पोटाच्या दुसऱ्या डॉक्टरकडे जातील, सोनोग्राफी करतील, सिटी स्कॅन करतील, MRI करतील,
कमरेचा फोटो काढत राहतील पण त्यांना एक कळत नाही. कमरेचे जे जास्त आजार असतात किंवा सोमॅटिक कंप्लेंट जे असतात त्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्याचं थोडंसं कारण पण असतं त्याच्यामध्ये. जे पुरुष प्रधान संस्कृती असते त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे तसं प्रत्येक वेळेला भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नसतं किंवा ते स्वातंत्र्य नसेल किंवा विचार व्यक्त करण्याचं त्यांना मोकळीक दिलेली नसते. त्याच्यामुळे थोडीशी घुसमट झाल्यामुळे ते विचार तसे करतात आणि अशा पद्धतीने ते आजार होऊ शकतात. म्हणून शारीरिक लक्षणं आहे म्हणजे मानसिक आजार नाही असं कधीही होत नाही. मानसिक म्हणजे डिप्रेशन सारख्या आजारामध्ये दोन्ही गोष्टी येतात. तर काही वेळेला याच्यात भ्रम पण तयार होतो. तर भ्रम म्हणजे काय? जर एखादा तपासणी केली, आता एखाद्या उदाहरणार्थ HIV झाला, त्याला असं वाटतं मला HIV झाला म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर तपासणी करून देतात. डॉक्टर तपासणी केल्यावर रिपोर्ट नॉर्मल येते, यांचं काही समाधान होत नाही. मग ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात, ते परत HIV ची टेस्ट करतात, तरी समाधान होत नाही. आणि अशा पद्धतीने डॉक्टरला माझ्या आजाराचं निदान कळलं नाही किंवा माझी तपासणी चुकीची करण्यात येते आहे म्हणून त्यांना असं वाटतं आणि मला HIV ची आजाराची बाधा झाली किंवा एड्स झाला अशा पद्धतीने त्यांना भीती वाटते आणि ती भीती वाटली म्हणजे त्यांना ते गैरसमज होतात. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आमच्या पाहण्यात आली ती म्हणजे गुगल डॉक्टर. बऱ्याचदा पेशंटला काय झालं ना ते काय करतात, गुगल सर्च मारतात. उदाहरणार्थ ताप आला, फिवर का आला, हात पाय दुखतात किंवा पोट दुखतं का आलं. आम्ही त्या गुगल बाबाला पण नमस्कार करतो आणि पेशंटला पण नमस्कार करतो. तुम्ही गुगल डॉक्टरकडे जात असताना कधी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की गुगल बाबा काही डॉक्टर नाही. तुम्ही जर एखाद्या आजाराचं उदाहरणार्थ तुम्ही झोप लागत म्हणून तिथे टाका किंवा तुम्हाला उदासपणा वाटतो म्हणून सॅडनेस ऑफ मूड असं टाका, त्याचे वेगवेगळे कारण तिथे गुगलमध्ये येते. म्हणजे तुम्हाला ते झाले का? माझ्याकडे एक पेशंट आलं होतं, त्याने पण सांगितलं की त्याला लघवी करताना यांना अशी जळजळ होते म्हणून त्याने जळजळ झाल्यावर गुगलला ते सर्च केलं आणि त्याच्यामध्ये असं आढळलं त्याला की HIV एड्स झाला. तर लघवी करताना पण जळजळ होणं एक नॉर्मल गोष्ट आहे. त्याचे कारण खूप असतात. कॉमन रिझन आहे त्याचं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन UTI किंवा काहीतरी जंतू संसर्ग होणे. तर ती HIV झाला किंवा एड्स झाला असं भीती घालून घेतात आणि त्याच्यामुळे घाबरून जाणं अशा गोष्टी होतात. म्हणून आपण हे गोष्टी बघायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे आणि गुगल बाबाकडे न जाता डॉक्टर बाबाकडे जायला पाहिजे. कारण तुम्हाला कोणता आजार झाला, त्या आजारासाठी तुम्ही काय मार्गदर्शन घ्यायचे हे डॉक्टरांना माहिती असते. फक्त लक्षणं बघून आजार नाही होत. ऑनसेट, ड्युरेशन, प्रोग्रेस सायकॅट्रीमध्ये अतिशय आम्ही चांगल्या पद्धतीने या गोष्टी पाहतो. हिस्ट्री घेताना तो आजार कधी सुरू झाला, तो कधी दिवसांपासून आहे, मग त्याचं स्वरूप आधी काय होतं, नंतर तो कशा कशा पद्धतीने वाढत गेला, हे जर आपण बघितलं मित्रांनो तर बऱ्याचदा आजाराचं निदान आपलं असंच हिस्ट्रीमध्येच झालेलं असतं. तपासणी करताना अशा आमच्या कितीतरी आजाराच्या गोष्टी असतील. अजून एक तुम्हाला सांगतो, सायकॅट्रीमध्ये बऱ्याच लोकांना इन्सुलिनोमा हा शब्द माहिती नसेल. आमच्या मित्रांनी एकदा ते निदान केलं. इन्सुलिन आता डायबिटीस सगळ्यांना माहिती, इन्सुलिन पण सगळ्यांना माहिती. तर ते काय आढळलं त्याला, एक पेशंट होता तो खूप बडबड करायचा अचानक, इतकं बडबड करायचं की त्याला तुम्ही इंजेक्शन द्या, त्याला शॉक ट्रीटमेंट द्या, त्याची बडबड कमी नाही व्हायची. नंतर मग त्याच्या वडिलांकडनं असा तो फिरला, दुसऱ्या डॉक्टरकडे गेला. मग वडिलांशी बोलताना डॉक्टरांच्या लक्षात एक आलं. डॉक्टरांना त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब हा घरा बडबड करतो म्हणे, काय माहिती, पण याला आहे ना म्हणे चहा घरी आवडते म्हणे. मग असा बडबड करत राहिला, असं आम्हाला दिसलं की त्याला आम्ही चहा देतो म्हणे. मग त्याला चहा पाजली की अहो धीरे धीरे बरं होऊन जातो म्हणे 5 मिनिटांमध्ये. आता डॉक्टरांनी बी कपडाला हात लावला, वेड्यासारखं बडबड करतो तर समजलं, चहा पाजल्यावर कसं काय बरा होतो. मग कुठेतरी क्लिक लागलं की चहा पाजतोय म्हणजे ऍक्च्युली हा त्याला गोड काहीतरी देतोय. मग गोड देतोय म्हटल्यावर याचा इन्शुलिनशी काही संबंध आहे का, किंवा शुगर कमी होण्याशी आहे का. बरं त्याला डायबिटीस पण नव्हतं. ज्या वेळेला त्याला तसं झालं आणि त्या गडबडच्या पिरियडमध्ये जेव्हा डॉक्टरांनी त्याची शुगर केली होती ती खूप कमी सापडली आणि हा पहिला क्लू होता. त्याच्यानंतर त्याच्या आजाराचं निदान सुरू झालं आणि ते चहा पाजल्यावर त्याला बरं वाटतं म्हटल्यावर मग इन्सुलिनशी काही संबंध आहे का, मग पॅनक्रियासची काही आहे का, पोटाची ट्युमर निघाला. पॅनक्रियास म्हणून ग्रंथी असते, जठराजवळ असते पोटामध्ये, तो ट्युमर सापडला आणि अशा पद्धतीचं इन्सुलिन म्हणून निदान करण्यात आलं. तर हे जे निदान आहे सायकॅट्रीमध्ये आम्ही पहिल्यांदा अशा वेगळ्या पद्धतीने पाहतो, वेगळ्या पद्धतीचे अनुभव आम्हाला येतात, अशातला भाग नाही येत नाही. तर बऱ्याचदा आपण ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आता भरपूर बोलण्यासारखं आहे पण मला वाटतं वेळ कमी होत चाललेला आहे. मी आता 5 किंवा 10 मिनिटांमध्ये संपवायचा विचार करेल. तर अजून एक गोष्ट असते ती म्हणजे महिलांमधील डिलिव्हरी नंतर होणाऱ्या काही समस्या. मन ही अशी गोष्ट आहे की मनावर जेवढे तुम्ही आघात होतील, चांगले किंवा वाईट, त्याचा त्याच्यावर प्रभाव पडत राहतो, परिणाम होतो. तसाच त्याचा हॉर्मोनल पण इफेक्ट होतो. जर
एखादी स्त्री गर्भावस्थेमध्ये असेल तर त्या काळात तिच्या मनावर किंवा हॉर्मोनल परिणाम हे खूप वेगळे असतात आणि त्या 9 महिन्याच्या काळात बाळ पोटात असताना तिच्या मनस्थितीवर त्या हॉर्मोनचा खूप सारा परिणाम होत असतो आणि तोच परिणाम डिलिव्हरी झाल्यानंतर 5 ते 6 महिने कायम असतो. म्हणून त्या पिरियडमध्ये अँटीपार्टम किंवा पोस्टपार्टम डिलिव्हरी नंतर तर महिलांमध्ये ह्या गोष्टी होण्याचं म्हणजे आजार होण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त बघायला मिळतं. ते उदाहरणार्थ काय लक्षणं सापडतात तेव्हा तर डिलिव्हरी नंतर बाळाची काळजी न घेणे, चिडचिड करणे किंवा हिडीस पिडीस करणे, बाळाला दूध न पाजणे, बाळाला अंघोळ न घालणे, कपडे न काढणे, अक्षरशः बाळाकडे दुर्लक्ष करणे किंवा चिडचिड करताना अक्षरशः ते बाळ सुद्धा फेकायचा प्रयत्न करणे, झोप न लागणे, उदास वाटणे, रडत बसणे, तर या गोष्टी बघायला मिळतात. आणि जेवण न करणे, खूप चिडचिड होतो. कधी कधी ते हाताबाहेर जातात, पेशंटला बांधून ठेवणं, ट्रीटमेंट देणं किंवा पेशंटला लवकर बरं करण्यासाठी शॉक देणं किंवा बऱ्याचदा ते हाताबाहेर गेल्यामुळे बाळाला किंवा स्वतःला अपाय करण्यापर्यंत ती पेशंटची परिस्थिती जाते. आणि अशा वेळेला आपल्याला ते हाताळावं लागतं सक्षमपणे की ते बाळाला काही अपाय होऊ नये म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. आईची ट्रीटमेंट ही खूप लवकर करावी लागते. पोस्टपार्टम सायकोसिस किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन हे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. आता नैराश्य येतात त्याच्यानंतर खूप साऱ्या आता आपण बघत असतो की बऱ्याचदा आत्महत्या एखाद्याने केली, मग आत्महत्या केली तर त्यावेळेला आत्महत्या केली वेगवेगळे कारण असतात. कोणी रागाच्या भरात संतापाच्या भरात आत्महत्या करतं, कोणाला काही मिळालं नाही म्हणून ब्लॅकमेल करण्यासाठी काही करायला जाताना भलतं काहीतरी होऊन जातं, अशातला भाग होतो. काही वेळेला दुसऱ्याला त्रास द्यायचा म्हणून सुद्धा आत्महत्या करायला प्रयत्न लोक करतात. काही वेळेला काय होतं की डिप्रेशन मध्ये ते जातात आणि डिप्रेशन मधून बाहेर येण्याचं त्यांना बिलकुल हेल्प मिळत नाही आणि आजारी येत नाही. मग त्याच्याने काय असतं की त्यांचा जो डिप्रेशन वाढलेला असताना त्यांच्या भावना आणि विचार कंट्रोल मध्ये नसतात, त्यांना सगळं जग हे नकारात्मक वाटायला लागतं आणि त्यांना असं वाटायला लागतं की आपल्याला आलेली समस्या हीच अतिशय गंभीर आणि मोठी समस्या आहे. आणि अशा प्रकारे या गंभीर समस्येतून जर बाहेर यायचं असेल तर आपल्यासाठी आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे, अशा पद्धतीने त्यांना वाटायला लागतं आणि म्हणून लोक आत्महत्येचा पर्याय निवडतात. बऱ्याचदा आत्महत्या करणं म्हणजे एकच तोडगा आहे आणि याच्या सगळ्या आपल्या गंभीर समस्यातून मुक्ती मिळणार असं त्यांना वाटायला लागतं. प्रत्यक्षात तसं नसतं. आम्ही असं त्यासाठी म्हणतो की सुसाइडचे परमनंट सोल्युशन फॉर अ टेम्पररी प्रॉब्लेम. समस्या ही तुमची टेम्पररी होती, क्षुल्लक होती, त्याच्यातून तुम्ही नक्की मार्ग काढू शकले असते. पण करतात काय की त्या समस्या खूप मोठी आहे असं वाटून तुम्ही परमनंटली सोल्युशन म्हणजे काय करता, आत्महत्या करून तुम्हाला असं वाटतं की समस्या पूर्ण संपली. मित्रांनो, तसं कधीच होत नाही. असे आम्ही किती अनुभव घेतले असतील की एखादा पेशंट डिप्रेशन मध्ये गेला किंवा तो सुसायडल होता आणि सुसायडल अटेम्प्ट केल्यानंतर त्याला वाचल्यानंतर तो बरा झाला आणि डिप्रेशन मधून बाहेर आला, काउन्सिलिंग केल्याने किंवा ट्रीटमेंट केल्याने तो बरा झाला. तर पेशंटला सांगितल्यावर पेशंटच असतं की डॉक्टर असा विचार माझ्या मनात कसा आला मला पण कळत नाही. त्यांचा पण विश्वास बसत नाही की असं झालं किंवा असं होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने पेशंटला जर विचार येत असतील तर त्यावेळेला त्यांना डॉक्टरकडे नेणं आणि त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं हे खूप आवश्यक असतं. बरं, कोणाला काउन्सिलिंग आणि कोणाला ट्रीटमेंट द्यायचं हे डॉक्टर बघितल्यावर आणि तपासल्यावर सांगते. म्हणून असे विचार आले म्हणजे गुगलशी आपण कन्सल्ट केलं आणि गुगलच्या सल्ल्याने असं केलं, तसं काही होत नाही. गुगलला तुम्ही एखाद्या डॉक्टरचा पत्ता जर शोधत असाल इथपर्यंत ठीक आहे, तर तुम्हाला काय आजार झाला ते तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटायला पाहिजे, त्याचं निदान नीट करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने आत्महत्येपासून आणि आजारापासून दूर राहायला पाहिजे आणि या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. कारण असं जर तुम्ही केलं तरच तुमच्या मनाचा तुम्ही काळजी घेतात, मनाची काळजी घेतात आणि मनाचे जे काही तुमचं आजार असतात त्यांच्यापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करतात असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून मित्रांनो, मन काही छोटी गोष्ट नाही. मनाची थोडक्यात सांगता येणं किंवा समजवून सांगणं असं पण कधी होत नाही. पण हेच शब्द, 2 शब्द जरी असले तरी खूप मोठं त्याचा अर्थ आहे. प्रत्येकाचं मन सारखं नसतं, प्रत्येकाच्या भावना सारख्या नसतात, प्रत्येकाचे विचार सारखे नसतात, प्रत्येकाचं समजून घेण्याची पोच सारखी नसते, प्रत्येकाची हुशारी सारखी नसते आणि याचा संबंध तुमच्या आजाराशी पण असतो. आता बऱ्याचदा पेशंट सांगतात की डॉक्टर मुळापासून आजार बरा करा ना. मुळापासून आजार बरा करायचं म्हटलं की याला कोणती मुळं असतात असं म्हटलं तर हा काही ताप नाही. आता एखाद्याला सध्या डिप्रेशन आलं ना किंवा त्याचा स्वभावाशी पण संबंध येतो. तुम्ही किती सक्षम आहात, तुम्ही आजाराला कशा प्रकारे हाताळता, आजाराला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाता, त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही स्वतः काय प्रयत्न करता याच्यावर अवलंबून असतं.
किंवा आपण एक झाड काढा, झाड काढून त्याला अशा मुळा काढा, वेगवेगळ्या गोष्टी काढा. एक मूळ म्हणजे काय, त्या व्यक्तीचा स्वभाव. दुसरं मूळ म्हणजे काय, त्या व्यक्तीचं वय. तिसरं मूळ म्हणजे काय, त्या व्यक्तीचा घरातली परिस्थिती. चौथं मूळ म्हणजे काय, त्या व्यक्तीची त्या आजारातून बाहेर येण्याची क्षमता. पाचवं मूळ म्हणजे काय, त्या व्यक्तीला काही व्यसन आहे का ते पाहणे. सहावं मूळ म्हणजे काय, ते व्यक्ती गोळ्या घेते का बरोबर ते पाहणे. आणि अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे त्या आजाराचं आउटपुट असतं. सायकॅट्रीमध्ये एक गोष्ट कधीही नसते, किंवा मन, मी पुन्हा सांगतो की मन हे काही एका गोष्टीवर टिकलेलं नसतं. आता याचं कॉमन उदाहरण द्यायचं म्हणजे कोणतेही व्यसन. आता एखाद्या दारूचे व्यसन जर असेल, गांजा असेल, तंबाखू असेल, बेडी असेल, सिगारेट असेल, लोकांना त्याचं आकर्षण खूप असतं. म्हणून दारू पिणं म्हणजे मजा करणं हा गैरसमज आहे, पण ते करतात. सिगारेट पिणं म्हणजे मजा करणं किंवा स्टाईलमध्ये सिगारेट ओढणं म्हणजे मजा करणं हा त्यांचा गैरसमज असतो. तर ही जी गोष्ट असते ना, मानसिक आजार होण्याच्या आधी ही क्रेज असते किंवा त्याचं आकर्षण असतं, आणि आकर्षणापोटी केलेली त्यांची ती चूक असते, आणि त्या चुकीचे परिणाम दुष्परिणाम होतात, आणि ते दुष्परिणाम म्हणजे ते व्यसनाधीनता असते. पण बऱ्याचदा लोकांना ते कळतच नाही. बऱ्याचदा पेशंटला आला की ते हसतात. त्यांना जर आपण गंभीर स्वरूपात काय काय दुष्परिणाम होते सांगायचा प्रयत्न केला तर ते म्हणतात, डॉक्टर जाऊ द्या, तुम्ही कशाला टेन्शन घेता, मला पण एवढं टेन्शन येत नाही, मी पण विचार केला नाही. ठीक आहे, तू नाही केला म्हणून तुझी ही परिस्थिती आज आहे. आता एका पेशंट आहे, त्या शिक्षकच होते, त्यांना मी सगळं समजून सांगितलं, 20,000 15,000 तुम्ही दारू ओढता, तुमच्या कुटुंब आहे, बायको आहे, मुलं आहेत, सगळ्यांचा विचार तुम्ही करायला पाहिजे. डॉक्टर साहेब जाऊ द्या ना, माझ्या बायको पोरांचा विचार मी करेल म्हणे, तुम्ही मला टेन्शन घेता. तर बऱ्याचदा एखाद्याला सांगणं पण हे महाकठीण काम असतं. पेशंटला व्यसनाबद्दल सांगायचं तर त्यांना 2 रस्ते आम्ही देतो, किंवा मी त्याला बऱ्याचदा 2 रस्ते सांगतो. काय, एक तर व्यसन कर बाबा आणि तुझं नुकसान कर, आणि माझा फायदा कर, किंवा फायद्याचाच विचार कर. व्यसन करून डॉक्टरचा फायदा कर, आणि व्यसन बंद करून तुझा स्वतःचा फायदा कर. हे 2 रस्ते. कोणता निवडतो? दुर्दैवाने तो माझाच फायदा करण्याचा मार्ग निवडतो, आणि तो चक्रा मारत असतो. का होतं असं, की व्यसनासाठी एक आजार असं मलेरियासारखा एक गोष्ट नाही, मल्टीफॅक्टोरियल डिसीज आपण त्याला म्हणतो. म्हणून व्यसन हे काही एका गोष्टीवर अवलंबून नाही. भावना, विचार, आणि सगळ्यात महत्वाचं असतं त्या व्यक्तीचं त्या गोष्टीकडे पाहण्याची प्रवृत्ती, ज्याला ती चुकीची असं कधीच वाटत नाही, आणि त्याच्या आहारी जाणं किंवा त्याच्याकडे आकर्षित होणं, आणि त्या क्रेज काही स्वतःला ते बर्बाद करून देणं, अशा पद्धतीने ते असतं. म्हणून सगळ्यात महत्वाचा स्वभाव असतो. स्वभाव म्हणजे जबाबदारीने वागणे. तुम्ही ज्या वेळेला जबाबदारीने न वागता बेजबाबदारपणे वागता, बेजबाबदारपणा हा तुमच्या कुटुंबाशी संबंधित असेल, तुमच्या वैयक्तिक गोष्टींशी संबंधित असेल, तुमच्या घरातील लोकांशी, फायनान्शियल कंट्रोलशी संबंधित असेल, तर काही असू शकतं. आणि बेजबाबदारपणा हा वाढायला लागतो, आणि बेजबाबदारपणा वाढला की त्याचं रूपांतर हे आजारामध्ये होतं. कौटुंबिक कलह होतात, घरात भानगडी होतात, पती पत्नीच्या भानगडी होतात, आणि आजार त्याच्याने अजून वाढीस लागतो. बऱ्याचदा खूप सारे पाहिलेले म्हणजे डायव्होर्स होतात, एकत्र राहणं अतिशय मुश्किल होऊन जातं, एकमेकाला ते सोडून निघून जातात, आत्महत्या करतात. तर अशा पद्धतीने ते आजार होतात. आणि म्हणून काही गोष्टी असतात. आता याच्यामध्ये मनाचाच आपण विचार करत असताना फक्त आजार म्हणून नाही बघायचं, तर मी या ठिकाणी तुम्हाला अजून स्वभाव पण सांगेल, किंवा पर्सनॅलिटी चेंजेस किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तर आपण असं म्हणूया की पर्सनॅलिटीचा काय संबंध, तर व्यक्ती तितक्या वल्ली असतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. तसंच मित्रांनो, कोणत्या स्वभावाच्या व्यक्तीला कसं वागू शकतो याच्या पण काही गोष्टी असतात. स्वभाव काय तुम्ही कोणाचा बदलू शकत नाही, पण उदाहरणार्थ एखाद्या संशयी स्वभाव असेल, एखाद्याचा बिडस्त असेल, एखाद्याचा इंट्रोवर्ट टाइप असेल, जास्त मिक्स होणारा नसेल, असू शकतो. एखाद्याचा स्वच्छता प्रिय स्वभाव असेल, असू शकतो. एखाद्याचा खुदपसंत असेल, असू शकतो. एखादा बॉर्डर लाईन असेल, थोड्या थोड्या गोष्टींवर राग येणे, थोड्या थोड्या गोष्टींमुळे चिडचिडपणा करणे किंवा धमक्या देणे असू शकतं. पण ज्या वेळेला ही समस्या किंवा हा स्वभाव कंट्रोलच्या बाहेर जातो, आणि स्वतःला किंवा कुटुंबाच्या इतर लोकांना त्याच्यामुळे काही अपाय होऊ शकतो, अशी जेव्हा वेळ येते, त्यावेळेला तो स्वभाव ट्रीटमेंटचा लायक झालेला असतो, हे लक्षात घ्या. इव्हन आधी सुद्धा तुम्ही काउन्सिलिंगने फरक करू शकता. काही वेळेला फक्त काउन्सिलिंग काम करत नाही, तर तुम्हाला ट्रीटमेंट पण घ्या गरजेचं असतं. कारण त्याला तुम्ही अटकाव घालू शकत नाही, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. कारण मन, मी आता सांगितलं किंवा बहिणाबाईंनी आधी सांगितलं, मन वडाय वडाय उभ्या पिकात घर. तुमच्या मनाला तुम्ही
अटकाव घालू शकत नाही आणि अशा पद्धतीने तुमचं जे मन आहे ते तुमच्या ताब्यात राहत नाही. म्हणून तुमच्या मनाला आवर घालणे किंवा मनाचा आजार बरा करणे किंवा मनावर ताबा मिळवणे हे काही इतर आजारासारखं सोपं काम नाही. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर मला काही गुणच नाही आला, काही फरकच नाही पडला. हो बाबा, फरक नाही पडला मान्य आहे, पण का नाही पडला हे समजून घ्या. आजार बरा होतो तो कसा बरा होतो? मी सांगितलं की आजाराचे मूळ असतात, त्याला खूप खूप काही कारणं असतात. मूळ म्हणजे वेगवेगळे फॅक्टर असतात, जे सगळे फॅक्टर किंवा वेगवेगळ्या गोष्टींचे त्याच्यावर प्रभाव करत असतात. आजार जेव्हा बरा होतो तो सगळ्या गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो आणि रिझल्ट आपल्याला मिळत असतो. म्हणून आजार म्हणजे फक्त एकच गोष्ट आहे, त्याच्यातला भाग येत नाही. म्हणून मनाची काळजी आपण प्रत्येकाने आपापल्या परीने घ्यायला पाहिजे आणि सकारात्मक आपण राहायला पाहिजे. तर आता संत तुकारामांचा एक अभंग आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की मनाचा महिमा किती असतो, म्हणून तुकारामांनी पण सुद्धा आधी सांगितलेलं होतं. ते म्हणायचे की अभंगामध्ये की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते, मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली मन माऊली साकळाची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपापनास गती अथवा अधोगती. त्यांनी जे म्हटलं ते अतिशय समर्पक आहे, ते आजही चांगलं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. म्हणून तुम्हाला जर सर्व सिद्धी मिळवायच्या असतील, तुम्हाला जर सगळं काही चांगलं राहायचं असेल, तुम्हाला जर सगळ्या गोष्टींमध्ये सक्षमपणे सामना करून काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील किंवा तुम्हाला काही यश मिळवायचं असेल किंवा तुम्हाला येणाऱ्या समस्येतून बाहेर यायचं असेल आणि मोठं व्हायचं असेल आणि आजारीच पडायचं नसेल, मी तर म्हणतो सायकॅट्रीचा तुम्ही एक प्रकारे काळजी मात्र घेऊ शकता. हे बघा, आपण काही मशीन नाही की आम्ही आजारीच पडणार नाही. हा, पण तुम्ही तुमच्या मनाची काळजी जर घेतली आणि समजूतदारपणा धरला आणि येणाऱ्या समस्यांचा सामना जर सक्षमपणे केला आणि सक्षमपणे मार्ग जर तुम्ही काढत असाल. मी आधीच सांगितलं की व्हॉट इज मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ म्हणजे काय की तुम्हाला दैनंदिन येणाऱ्या ताण तणावांचा सामना तुम्ही सक्षमपणे करत असाल, सक्षमपणे सामना करून त्यातून मार्ग काढत असाल आणि अशा पद्धतीने तुम्ही जर सक्षमपणे मार्ग काढून त्याला हातावेगळे करत असाल समस्या, तर तुम्ही अतिशय निरोगी व्यक्ती आहात. तुम्हाला तुमची मनस्थिती अतिशय चांगली आहे आणि अशा पद्धतीने सकारात्मक जीवन जगणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही मानसिक आजार होण्याचं शक्यता जवळजवळ भरपूर प्रमाणात ही कमी होते. म्हणून मन हे प्रसन्न ठेवता यायला पाहिजे, कारण ते सर्व सिद्धीचं कारण असतं, हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनाची काळजी घ्यायलाच पाहिजे. म्हणून आजार मनाचे असं मला म्हणायचं कारण पण हेच होतं की तुमचं मन हेच तुमच्या सगळ्या आजारांना कुठेतरी कारणीभूत असतं. म्हणून ते जेवढं मन छोटासा भाग आहे मेंदूचा, तेवढं त्याला कंट्रोल करणं पण अतिशय कठीण आहे. त्याच्यामध्ये खूप प्रतिभा असते, त्याला आवर घालणं पण तेवढंच गरजेचं असतं. म्हणून सकारात्मक राहायला पाहिजे. सकारात्मक राहून तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सामना करायला पाहिजे. कोणत्याही समस्येला चॅलेंज म्हणून पाहता यायला पाहिजे. समस्या आली म्हणजे हातपाय गाळून बसून राहणे हा त्याचा तोडगा कधीच नसतो. म्हणून कोणत्याही समस्येला तुम्ही तेव्हाच समस्या म्हणू शकतात ज्या वेळेला त्या समस्येकडे तुम्ही समस्या म्हणून पाहता. तुम्ही त्याच्याकडे चॅलेंज म्हणून पहा, तुम्ही ते ऍक्सेप्ट करा, तुम्ही आपोआप त्यातून मार्ग काढा. म्हणून मन प्रसन्न ठेवा आणि निरोगी राहा. या सर्वांसाठी या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत आणि प्रत्येकाने या गोष्टी सांभाळायला पाहिजे. तर मित्रांनो, हा खूप मोठं टॉपिक आहे, पण मनाबद्दल आणि मनस्थितीबद्दल आणि मानसिक आजाराबद्दल मी माझे 2 शब्द बोलून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. मनाचे आजार आपण खूपच सविस्तर, सुव्यवस्थित आणि लोकांना समजतील अनुभवासह आपण कथन केलं. यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे वसावे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. तत्पूर्वी आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रमेश जाधव सर कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉक्टर DR पाटील सर हेही उपस्थित होते. 1-2 सूचना द्यायच्या आहेत.
की कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी माझ्याकडे कंप्लेंट केली की लिंक ओपन होत नाही. मित्र हो, परवा ही आपला कार्यक्रम आहे, तेव्हा ह्याच लिंकवर कार्यक्रम सुरू होणार आहे. फक्त जर पासपोर्ट विचारला त्यांनी तर PSY टाका. आपल्या ग्रुपमध्ये मी कार्यक्रमाची पत्रिका टाकलेली आहे. दोन्ही दिवसाच्या कार्यक्रमाची लिंक एकच आहे. आता मध्ये फीडबॅक फॉर्म ही विचारतात, तर परवाच्या कार्यक्रमामध्ये फीडबॅक असेल तो तुम्हाला पूर्ण करायचा आणि 8 दिवसानंतर आपल्याला त्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे. मी वसावे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. आवाज येतोय बाबा? येतोय ना? हा, येतोय. हा, नमस्कार. मी डॉक्टर RR वसावे. सर्वप्रथम मी डॉक्टर महाजन सरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मनाचे आजार या विषयावर उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले आहे. मन विशाल आहे, चंचल आहे, परंतु त्याला सकारात्मकताची जोड दिली तर मनाचे आजार होणार नाहीत, असं एकंदरीत त्यांच्या या संवादातून या ठिकाणी दिसून आले. RC पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिरपूर व सायकोलॉजी क्लब आयोजित व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DR पाटील सर यांचे व्यक्तिमत्व विकास समितीमार्फत मी आभार व्यक्त करतो. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते डॉक्टर महाजन सरांनी मानसिक आजार म्हणजे काय, मानसिक आजाराची लक्षणे कोणती असतात, त्याचबरोबर मानसिक आजाराचे निदान आपल्याला कशा पद्धतीने करता येते याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. त्याबद्दल मी व्यक्तिमत्व विकास समितीमार्फत डॉक्टर महाजन सरांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. तसेच या कार्यशाळेचे आस्वाद घेणारे सर्व सहभागी प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी या व समितीचे सदस्य या सर्वांना मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. हॅलो रामजी, एक मिनिट. महाजन सरांना प्रश्न आहे. एक प्रश्न आलाय सर, तसे 4-5 आले होते माझ्या मोबाईलला, पण प्रश्न असा आहे, एखादा फोबिया असणं हे सुद्धा मानसिक आजाराचं लक्षण आहे का? जे तुम्ही सांगितलं तो प्रश्न विचारलाय. फोबियामध्ये खूप प्रकार असतात. आता फोबिया म्हणजे कोणत्या गोष्टीची भीती वाटते, ही वेगवेगळ्या आजाराची प्रकार असतात. आता कोणाला जर एखाद्या उदाहरणार्थ कोणाला जुराळाची भीती वाटते, कोणाला उंचीची भीती वाटते, कोणाला उंदराची भीती वाटते, कोणाला प्रवासाची भीती वाटते, कोणी जर जिना चढून एखाद्या हाईटवर गेला तरी त्यांना भीती वाटायला लागते. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती असते. एखाद्याला रक्ताची भीती वाटते, रक्त बघू शकत नाही. तर हा पण एक आजार असतो फोबिया आपण म्हणतात. तर फोबियाची पण ट्रीटमेंट आहे. तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करू शकतात आणि त्यातून बाहेर येऊ शकतात. ट्रीटमेंट घेणे किंवा काउन्सिलिंग घेणे दोघांचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर केला की तुम्ही आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकता आणि प्रॉब्लेमने फोबिया बरा होऊ शकतो. कोणत्याही मानसिक आजारही पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांची नक्कीच मदत घ्यायला पाहिजे, न घाबरता. धन्यवाद. पहा मित्रांनो, आणखी कोणाचे प्रश्न असतील तर नवजीवन हॉस्पिटल जळगावला आहे. सरांचा पत्ता प्लॅन सह दिलेला आहे. अधिक माहिती असेल तर आपण ग्रुपवर त्यांची सविस्तर माहिती टाकणार आहोत किंवा सरांचा नंबरही मी तुम्हाला कळवू शकतो. धन्यवाद. मयुरी मॅडम. ओके सर, थँक्यू. हा, बंद करा ना. हो, सर्वांचे प्रश्न संपलेले. थँक्यू सर. थँक्यू माझं सर, धन्यवाद. थँक्यू सर.